भगवते पुरुषाय तुभ्यं। गंगा मैया के पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा शुकदेव जी कहते हैं, राजन, गंगा माईच्या पवित्र काठावरती भगवान श्यामसुंदराच्या परमपावन कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा शुकदेवजी राजा परीक्षितीला श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतात. या कथेच्या सामर्थ्याने अवघ्या 7 दिवसांमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला. राजाचा उद्धार झाल्याने या कथेची महती उत्तरोत्तर वाढत गेली. अनेकानेक संत महापुरुषांनी ही श्रीमद भागवत कथा जडजीवांच्या समोर वर्णन करून सांगितली आणि अनेक अज्ञानी जीवांना या कथेने समाधान प्राप्त करून दिलं. तीच असणारी ही परमपावन श्रीमद भागवत कथा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आपल्या या ऐरोलीमध्ये उपस्थित आहे. आज कथेचा दुसरा दिवस आहे. कालपर्यंत आपण श्रीमद भागवत महात्म्य श्रवण करतो आहोत. काल आपण पाहिलं भागवताचा महिमा मोठा विलक्षण आहे. श्रीमद भागवत हे महापुराण आहे आणि इतर पुराण हे सामान्य पुराण आहे. सामान्य पुराण ज्याच्यात 5 लक्षणं असतात त्याला सामान्य पुराण म्हणत जावं आणि महापुराणामध्ये 10 लक्षणं असतात. अत्र सर्ग विसर्गश्च स्थानम पोषण उतया मन्वंतरी ईशाणुकथा निरोधो मुक्तिराश्रया. सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतरी ईशाणुकथा निरोध मुक्ती आणि आश्रय हे 10 तज्ञ लक्षण आहेत. म्हणून हे महापुराण आहे. या महापुराणाचा महिमा इतर पुराणांनी गायला. त्याच्यामध्ये पद्मपुराण आहे, त्याच्यात स्कंध पुराण आहे. पद्मपुराणामध्ये श्रीमद भागवताच्या सुरुवातीला सांगितलेला महिमा आलेला आहे. त्याच्यामध्ये 6 अध्याय आहेत. 3 प्रकारचा महिमा त्यांनी सांगितला. पहिला महिमा सांगितला ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला. दुसरा महिमा सांगितला भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना समाधान प्राप्त झालं, दुसरा महिमा आहे. आणि तिसरा श्रीमद भागवताचा महिमा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ज्यावेळेला सनकादिक संतांनी म्हणजे सनक, सनंदन, सनातन आणि सुजात हे 4 भाऊ आहेत, ब्रह्मदेवाची मुलं. यांनी हरिद्वार क्षेत्रामध्ये भगवंताची मधुर असणारी कथा श्री नारदजी महाराजांच्या समोर सांगायला सुरुवात केली. ही सांगत असताना सदासेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्र समाश्रयेत भगवंताचा महिमा, श्रीमद भागवताचा महिमा सांगायला सुरुवात केली. आणि चमत्कार झाला की भक्तिज्ञान वैराग्यांपर्यंत निरोप पोहोचला आणि तो निरोप मिळाल्या कारणानं आनंद विभोर होऊन त्यांनी महाराज पूर्वस्थितीत जर्जर अवस्था जाऊन त्यांनी महाराज भक्ती ज्ञान आणि वैराग्य तिघेही आणि हरिद्वार क्षेत्रापर्यंत आले. आनंद नामक घाट आहे, भगवती गंगेचा तट आहे, विशाल वटवृक्ष आहे आणि या वटवृक्षाच्या खाली त्यांनी कथा सुरू आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे भजन करत त्यांनी अशा पद्धतीने भक्ती ज्ञान वैराग्य आले. भक्तीनं सनकादिकांना नमस्कार केला. मी कुठे राहू, मला बसण्याचं स्थान द्या असं विचारलं आणि मग त्यांनी भक्तीला वैष्णवांच्या हृदयामध्ये राहण्याचं स्थान प्राप्त झालं. निरंतरम वैष्णव मानसानी, वैष्णवांच्या अंतकरणामध्ये तू राहा असं त्यांनी भक्तीला सांगितलं आणि भक्ती वैष्णवांच्या हृदयात राहू लागली. नारदजी महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं गीतेचा पाठ केला, वेद वेदांताचा घोष केला, हे सगळं करून भक्तिज्ञान वैराग्यांना समाधान प्राप्त झालं नाही आणि भागवताचा फक्त निरोप मिळाला तरी समाधानी झाले. काय आहे असं भागवत? या भागवतानं उद्धार कोणाकोणाचा होतो हे विचारलं पाहिजे. म्हणून नारदजी महाराजांनी सनकादिक संतांच्या समोर प्रश्न केला, महाराज मला सांगा, हरी के विशुद्धंती वदन्तु मह्यं सप्ताह यज्ञेन कथामयेन कृपालुभिर्लोकहितं विचार्य प्रकाशित कोपी नवीन मार्ग. सांगा या कथेच्या सामर्थ्यानं कोणाकोणाचा उद्धार होतो, कोण कोण या कथेच्या माध्यमातून उद्धारून गेला, मला ते ऐकायचं आहे. आणि सनकादिकांना जेव्हा असं विचारलं, सनकादिक संतांना मोठा आनंद वाटला. महाराज ते म्हटले, असं आहे तुम्ही विचारत आहात या भागवताच्या माध्यमातून कोणाकोणाचा उद्धार होतो तर ऐका. हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गः क्रोधाग्निदग्धा कुटिलश्च कामिन सप्ताह यज्ञेन कलो पुनंती ते. ए मानवा पापकृतस्तु सर्वदा, जी माणसं सदैव पाप करण्यामध्ये रत आहेत, क्रोधाग्नी दग्धा जे क्रोधाग्नीमध्ये जळत आहेत, कुटिलश्च कामीन जे कुटिल स्वभावाचे आहेत, कामी प्रवृत्तीचे आहेत, असे लोक जरी असले तरी सुद्धा श्रीमद भागवत कथेचं श्रवण जर त्यांना घडलं तर ही भागवत कथा त्यांना पावन करून टाकते. म्हणजे आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमाचे अवधारी ही स्थिती त्याला प्राप्त होते. ही भागवताच्या माध्यमातून प्राप्त होते. म्हणून त्यांनी असं असणारं भागवत फार दिव्य आहे, फार श्रेष्ठ आहे. आपण आज कथेला सुरुवात केली पण
आम्हाला यायला थोडा उशीर झाला. आम्ही पाथर्डीवरून 1 वाजता निघालो आणि फार दूर आहे. तुमची मुंबई सगळ्या अंगानं चांगली आहे, फक्त ट्रॅफिकच्या बाबतीत फार खराब आहे. तास दीड तास शिळ फाट्यावर अडकून पडलो. हरिभक्तीपरायण श्री सातपुते महाराज मोटरसायकलवर त्यांनी आले. आमची गाडी अजून तिथंच आहे फाट्यावर अडकलेली. आम्ही मोटरसायकलवर इथपर्यंत घाईघाईनं आलो म्हणून 8 वाजेपर्यंत पोहोचू शकलो, नाहीतर मग इथपर्यंत येणं शक्य नव्हतं. अजून आता केव्हा येतील माहीत नाही ते. पण तरी जरी उशीर झालेला असला तरी तुम्ही तेवढ्या वेळापर्यंत त्यांनी थांबून वाट पाहत आहात. सर्वात आधी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि मग पुढे जा. मग तुम्ही म्हणाल कशाला जायची काय गरज होती तुला एवढ्या लांब, कशाकरता तू गेला होतास, असं जर म्हणत असाल तर आपण बऱ्याच ग्रंथांची प्रकाशनं केलेली आहेत. त्याच्यामध्ये श्री संत निळोबारायांचा अभंगगाथा, श्री संत बहिणाबाईंचा अभंगगाथा, अनेक नाथांचे 2-4 ग्रंथ आहेत. या सगळ्या ग्रंथांचं लिखाण करण्याकरिता कोणीतरी असावं लागतं. आज ज्यांचं लग्न आहे ते हरिभक्तीपरायण कीर्तनकार संदीप महाराज आहेत आणि ज्यांनी निळोबारायांच्या गाथ्याचं लिखाण केलं आमच्याबरोबर राहून. म्हणजे ते सामान्य नाहीत, शिक्षक आहेत, तरुण आहेत. निळोबारायांच्या गाथ्याचं लिखाण त्यांनी केलेलं आहे, स्वतः कीर्तनकार आहेत. मग आता ही त्यांच्या लग्नाची तारीख आधीच ठरलेली होती. आमचा नाईलाज होता म्हणून जाणं भाग होतं, म्हणून आम्हाला जावं लागलं. आता मुंबईच्या ट्रॅफिकमुळे अडकलो म्हणून आज तास दीड तास तुम्हाला कमी ऐकायला मिळणार. तरी पण आपण 9:45पर्यंत नक्की थांबणार आहोत. जेवढा विषय आज सांगता येईल तेवढा नक्की त्यांनी सांगूया. संयोजकांबरोबर रोडे महाराजांबरोबर माझं बोलणं झालेलं आहे. रविवारच्या दिवशी त्यांनी सगळ्या लोकांना सुट्टी असते. 1 रविवार त्यांनी शेवटी येणार आहे शेवटच्या दिवशी. त्यावेळेला आपण 2 सत्रात कथा करूया, म्हणजे त्यांनी बाकीचा पोर्शन आपल्याला पूर्ण उरकून घेता येईल. असो, आता पुढील प्रसंगाला त्यांनी सुरुवात करायची. कालपर्यंतचं त्यांनी सांगून झालं. आता त्यांनी कोणाकोणाचा उद्धार ही कथा करते असं ज्यावेळेला विचारलं, सांगितलं जे क्रोधी कामी त्यांनी आहेत ते सुद्धा या कथेच्या सामर्थ्यानं उद्धरून जातात. मग एखादं उदाहरण मला सांगा असं ज्यावेळेला नारदजी महाराज म्हटले त्यावेळेला त्यांनी सनकादिकांनी एक उदाहरण सांगितलं. हरी हे यात्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनम यस्य श्रवण मात्रेन पापहानी प्रजायते. एक पुरातन असणारा इतिहास सांगतो. काय इतिहास आहे? हे तुंगभद्रा तटे पूर्वम अभूतत्पत्तन उत्तमम यत्र वर्णास्वधर्मेन सत्य सत्कर्म तत्पराः. तुंगभद्रा नावाची एक नदी आहे दक्षिण प्रांतामध्ये. या तुंगभद्रेच्या काठावर उत्तम नावाचं एक नगर आहे. या उत्तम नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो. या ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. या ब्राह्मणाचा विवाह झालेला आहे. त्याच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली. धुंदुली देवाच्या दयेनं त्याला सर्व गोष्टी अनुकूल आहेत. त्याला त्यांनी घर चांगलं आहे राहण्याकरिता, त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे वैभव आहे, सगळ्या गोष्टी देवाच्या दयेनं मिळालेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा त्याच्याकडे एक गोष्ट मात्र कमी आहे आणि ती म्हणजे त्याला अजून संतती प्राप्त झाली नाही. संततीचा त्यांनी महाराज अभाव असल्या कारणानं ब्राह्मण दुःखी आहे. ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव, पत्नीचं नाव आहे धुंदुली, राहतो उत्तम नगरामध्ये आणि तुंगभद्रा नदीच्या काठावर राहतो आहे. म्हणून कथा तर सर्वांना ऐकायला मिळतेच महाराज, पण कथेतला भाव ऐकला पाहिजे. तो भाव जास्त महत्वाचा आहे. तुंगभद्रा ही नदी आहे. तुंग म्हणजे त्यांनी श्रेष्ठ, भद्र म्हणजे विशाल आणि तुंगभद्रा हे श्रेष्ठ आणि विशाल असणारं परमार्थाचं साधन आहे. तुंगभद्रा नदी म्हणजे श्रेष्ठ विशाल परमार्थाचं साधन. या विशाल परमार्थाच्या साधनाच्या काठावर एक नगर राहतं, त्याचं नाव आहे उत्तम नगर. हे उत्तम नगर जर काय असेल तर मनुष्य शरीर हे उत्तम नगर आहे. हे उत्तम नगर आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. म्हणून त्यांनी शरीरच उत्तम नगर आहे. पण कोणतं शरीर? हे माणसाचं शरीर, मनुष्य शरीर उत्तम नगर आहे. या उत्तम नगरामध्ये ब्राह्मण राहतो आत्मदेव. हा आत्मदेव ब्राह्मण म्हणजे जीवात्मा. जीवात्माच आत्मदेव ब्राह्मण आहे. या ब्राह्मणाला पत्नी आहे, तिचं नाव आहे धुंदुली. आणि धुंदुली म्हणजे त्यांनी महाराज बुद्धी. देवानं जी बुद्धी आपल्याला दिलेली आहे ही बुद्धीच त्यांनी त्या जीवात्म्याची पत्नी आहे, आत्मदेवाची ती पत्नी आहे. आणि बुद्धी अशीच असते महाराज, अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. म्हणून त्यांनी धुंदुली म्हणजे बुद्धी आहे. हा आत्मदेव तिथे राहतोय, सगळ्या गोष्टी त्याला मिळालेल्या आहेत. संततीचा अभाव आहे, मग काय करावं? चिंता दूर आहे. स्वतःला काही चिंता नव्हती खरं पाहिलं तर, त्याला वाटत होतं होईल मला संतती, जेव्हा व्हायची तेव्हा होईल. पण त्रास लोकांकडून जास्त होता. एखाद्याला संतती जर लवकर झाली नाही तर लोकांना फार त्रास होतो महाराज. त्याचं लग्न झालं फार चांगली, एखाद्याचं लग्न होत नसलं तर तिकडूनही लोकांना त्रास होतो, याचं अजून लग्न होत नाही. म्हणजे घरची कामं सोडतात लोक त्याच्याच उचापती करीत राहतात.
एखाद्याचं लग्न झालं, लग्न झाल्यावर लवकर संतती झाली नाही, तिकडून लोकांनाच जास्त पोटशूळ तयार होतो आणि लोक फार चर्चा करतात महाराज त्याची, आणि फक्त चर्चा करून थांबत नाहीत, त्याला त्यांनी हिनवत राहतात, अजून तुला संतती मिळाली नाही. ब्राह्मणाला त्यांनी असंच झालं, सगळ्या लोकांकडून त्रस्त झाला ब्राह्मण, काय करावं. एक दिवशी त्यांनी महाराज उद्विग्न झाला, असं वाटलं हे जीवनच काय कामाचं, मला संतती झाली नाही. तुंगभद्रा नदीच्या काठावर त्यांनी गेला, दुपारची वेळ आहे, पाणी पिला आणि एका झाडाखाली शांतपणे जाऊन बसला. पित्वा जलम निषण्णस्तु प्रजा दुःखेन कर्षिता. प्रजा म्हणजे संतती, संतती होत नाही म्हणून त्यांनी विभोर झालेला हा, दुःखी झालेला हा ब्राह्मण आहे. मग काय झालं, मुहूर्तादपि तत्रैव संन्यासी कश्यदागतः. पाऊण तास त्यांनी बसला असेल साधारणतः झाडाखाली. इतक्यात एक विशेष गोष्ट घडली, त्याच्याजवळ एक संन्यासी आला. त्या संन्याशाला त्यांनी आलेलं पाहिल्यानंतर याला समाधान वाटलं, संन्यासी आहे. संन्यासी समोरून त्यांनी दिसला, यानं कपाळाला हात लावलेला आहे, रडतो आहे, दुःखी आहे. संन्याशाने विचार केला कोणीतरी ब्राह्मण दिसतो, कपाळाला गंध लावलेला आहे, गळ्यामध्ये सूत्र म्हणजे जानवं घातलेलं आहे, तेजस्वी दिसतोय, आणि असा ब्राह्मण असून त्यांनी रडतोय, का रडतो म्हणून त्याच्याजवळ जाऊन विचारावं. म्हणून संन्याशी जवळ आला आणि संन्याशाने विचारलं, हरी यतिवाच एकथम रोदिशि विप्रत्वम का ते चिंता बलीयसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखस्य कारणम. तुझ्या दुःखाचं कारण मला सांग, तू का रडतोस ब्राह्मणा. मग आता खरं कारण सांगायचं ना लगेच, पण त्यानं खरं सांगितलं नाही, थोडं लपवत लपवत सांगितलं, बऱ्याच गोष्टी आधी सांगितल्या. म्हणे महाराज मी फार दुःखी आहे. काय दुःख आहे. अहो माझ्या घरी जी गाय मी पाळतो त्या गायीला अजून वासरू झालंच नाही. मी माझ्या घरी त्यांनी झाड लावलेलं आहे, माझ्या दारासमोरच्या झाडाला फळच येत नाही. जी फळं मी माझ्या घरी घेऊन येतो ती 2 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही, सडून जातात. आणि मग हळूच त्यांनी पुढचा मुद्दा सांगितला, माझा विवाह झालेला आहे, देवाच्या दयेनं सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, माझ्या पत्नीचं नाव धुंदुली आहे, ती तरुण आहे, पण अजून तिला संतती प्राप्त झाली नाही. म्हणजे बाकीच्या गोष्टी आधी सांगून झाल्या. पाल्य ते या मया धेनुसा वंध्या सर्वथा भवेत यो मया रोषितो वृक्ष सोपी वंध्यात्वमाश्रय. या सगळ्या गोष्टी आधी सांगून घेतल्या आणि मग त्यांनी मला संतती नाही असं सांगायला सुरुवात केली. आणि मग संन्याशानं त्यांनी महाराज त्याचं कपाळ वाचलं, असं म्हणून त्यांनी तो ब्राह्मण रडू लागला. त्याचं कपाळ वाचलं, त्या ललाटात त्यांनी लिहिलेलं कळालं संन्याशाला की अरे 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 हा रडतोय संततीच्या प्राप्तीकरिता, पण याच्या भाग्यात संतती नाही, आणि 1 जन्म नाही 7 जन्मापर्यंत संतती नाही. पण याला जर खरं सांगितलं तर मग हा त्रस्त होऊन जाईल ना. मग खरं कसं सांगावं म्हणून त्यांनी खरं लपवलं आणि मग बोलायला सुरुवात केली, वेड्या अरे संततीनं कोणाचं चांगलं केलं. मुंच्या ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मनोगती विवेकम तू समासाध्य त्याच्या संसार वासना. संसारानं कोणाचं चांगलं केलंय. संसाराची वासना टाकून दे आणि विवेक धारण करून बघ मी कसा मस्त आहे माझ्या मस्तीत. संन्यास घेऊन त्यांनी भगवंताचं चिंतन करतोय, कोणत्या प्रकारची चिंता मला नाही. जगामध्ये सगळ्यात सुखी जर कोण असेल तर तो त्यांनी विरक्त आहे. न चैंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना सुखम अस्ति विरक्तेषु मुनिर एकांत जीविना. न चैंद्रस्य सुखम किंचित, इंद्रालाही किंचितही सुख नाही. न सुखम चक्रवर्तीना, चक्रवर्ती राजा झाला तरी सुखी नाही. मग कोणाला सुख आहे. सुखम अस्ति विरक्तेषु, सुखम अस्ति विरक्तेषु. जो विरक्त आहे तो सुखी आहे. कोण विरक्त आहे. मुनिर एकांत जीविना, जो एकांतात वास्तव्य करणारा मुनी आहे आणि तोच खऱ्या अर्थानं सुखी आहे, त्याच्या वाचून कोणी सुखी नाही. म्हणून कुठे संसाराची वासना पोटात घेऊन फिरतोस. आणि संततीनं तरी कोणाचं चांगलं केलं. संतते सगरो दुःखम आवा अपांग पुरा तथा. अरे त्यांनी अंग नावाचा राजा होता, वेन नावाचा दुराचारी मुलगा जन्माला आला आणि मुलामुळे त्यांनी महाराज बापाला घरदार सोडून निघून जावं लागलं. सगर नावाचा राजा होता, 60,000 त्याला मुलं होते, पण कपिल भगवंताच्या दृष्टिक्षेपानं जळून भस्म झाले. आणि त्या सगराला कितीतरी दुःख सहन करावं लागलं. अरे संततीनं दुःखच होत आहे, कशाला त्यांनी संततीचा अट्टहास करतो. ज्यांना संतती आहे ते दुःखी आहेत आणि ज्यांना नाही ते पण दुःखी आहेत. दोन्ही प्रकारचे लोक समाजात पाहायला मिळतात. म्हणून माझं ऐक, तू भगवंताचं भजन कर, भगवंताचं चिंतन करतो म्हणलं जमत नाही. तुमच्या विवेकानं मला काय होईल. विवेकेने भवेत किम्मे पुत्रम देही बलादपी. तुमच्या विवेकानं काय होणार आहे. बळजबरीनं मुलगा होईल असं काहीतरी करा. आणि जर तुमच्या कृपेनं मला पुत्र प्राप्त होणार नसला तर तुम्ही संन्याशीच कशाचे. बघा, म्हणजे हा ब्राह्मण संन्याशावरच फिरला. म्हणजे जणू काय त्यानं संन्यास याला लेकरं होण्याकरिताच घेतला. त्यानं तपश्चर्या करून याला आशीर्वाद द्यायचा आणि तुला पुत्र व्हावा असं म्हणायचं. नाईलाज झाला. संन्याशानं विचार केला की मूर्खाबरोबर बोलून त्यांनी काही उपयोग होत नसतो. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा.
आणि व्यर्थ आपली वाचा शिनू नये, नाथ महाराजांनी सांगून ठेवले. म्हणून तर त्यागणी महाराज इथे भागवतात वर्णन आहे, उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपाय न जायते पयप्पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. मूर्खाला जर उपदेश केला तर काही उपयोगाचा होत नाही. जसं सर्पाला दूध पाजलं की त्याचं विषच होतं, तसं मूर्ख त्यागणी महाराज उपदेश केल्यानंतर पुन्हा उफाळून येतो. म्हणून याला उपदेश करणं योग्य नाही. घाईघाईनं संन्याशानं झोळीत हात घातला, एक फळ काढलं आणि त्या ब्राह्मणाच्या हातात देऊन टाकलं. ते म्हणे घे हे फळ. तस्या गृहम समालोक्यम फलम एकम सदत्तवान इदम भक्षे पत्न्यात्वम दत्तपुत्रो भविष्यती. हे फळ घे, तुझ्या पत्नीला खायला दे, तिला हे खाल्ल्यानं फळ खाल्ल्यानं पुत्र प्राप्त होईल. काही नियम सांगितले. सत्यम शौचम दया दानम एक भुक्तम तू भोजनम वर्षादपि स्त्रिया कार्य तेन पुत्रोती निर्मला. तिनं सत्य बोलायचं वर्षभर, नियम सांगितले. तिनं सुचरभूत राहायचं, तिनं दया अंतकरणात ठेवायची, तिनं दान धर्म करायचा, एक भुक्त राहायचं, दिवसातून एकदाच जेवण करायचं. आणि असं जर वर्षभर तिनं केलं तर तिनं तत्पुत्रो भविष्यती, तर पुत्र प्राप्त होईल. संन्याशानं सांगून टाकलं. ब्राह्मणाला आनंद झाला, फळ हातात घेतलं, घाईघाईनं घरी गेला. त्याच्या पत्नीचं नाव धुंदुलीच आहे, पण तिचं विशेष वर्णन भागवतकारांनी केलं. ते म्हणतात तरुणी कुटीला तस्य सख्यग्रे चरुरोध. ती तरुण आहे, पण तिला अजून एक विशेषण दिलं, कुटील आहे. तरुण असणं काय फार महत्वाचं आहे का? स्वभाव चांगला असला पाहिजे. सुंदर असणं फार महत्वाचं आहे का? स्वभाव चांगला असला पाहिजे, स्वभाव सुंदर असला पाहिजे. ती तरुण आहे, दिसायला सुंदर आहे, पण स्वभाव मात्र कुटील आहे. घाईघाईनं त्यांनी ब्राह्मण घरी येतोय, त्याला आलेलं पाहिलं. हिला वाटलं आज फार शिदा सामुग्री चांगली मिळाली असणार, फार प्रसन्न दिसतात. घाईघाईनं त्यांनी घरात नेलं, बसायला आसन दिलं, पाणी आणून दिलं प्यायला. आज स्वारी फार आनंदात दिसते. हो म्हणे, फार आनंदात आहे. काय झालं सांगा ना. म्हणे काय नाही, नदीवर गेलो होतो, फार खिन्न मनानं बसलो होतो, आत्महत्या करण्याचा विचार मनात येत होता, आपल्याला संतती नाही म्हणून. पण कर्मधर्म संयोगाने एक संन्यासी तिथे आला आणि त्या संन्याशाला मी माझं दुःख सांगितलं. त्याने एक फळ दिलं, सांगितलं हे तुझ्या पत्नीला खायला दे, तिला पुत्र प्राप्त होईल. असं ऐकल्याबरोबर त्याग्नी महाराज आनंदानं विभोर असणारी पत्नी एकाएकी सुकून गेली महाराज. तिच्या मनात विपरीत विचार सुरू झाले. ब्राह्मणाला वाटायचं संतती व्हावी, तिला वाटायचं होच नाही. तिच्या दृष्टीने दोनच स्त्रिया जगामध्ये सुखी आहेत, वंध्या वा विधवा नारी इतमे निश्चितामती. ती म्हणते वंध्या म्हणजे जिला संतती नाही अशी स्त्री, आणि विधवा म्हणजे जिचा पती मरण पावला अशी स्त्री. जगामध्ये या दोघीच सुखी आहेत, दुसऱ्या स्त्रिया सुखी नाहीत, हे तिचं म्हणणं आहे. म्हणून त्याने मला संतती नको. कशाकरिता संतती? जर मला संतती झाली तर दुःख सहन करावं लागेल. लालने पालने दुःखम प्रसुता याश्य वर्तते. लालन पालन करायचं दुःख, गर्भवासात त्यांनी बाळ गर्भात असतं त्यावेळेला आईला वेदना होतातच, आत लाथा मारतं. प्रसूत होण्याच्या वेळेला वेदना सहन कराव्या लागतात. पुन्हा त्याला लहानचं मोठं करताना त्यांनी वेदना सहन कराव्या लागतात. हे सगळंची सगळं सहन करावं लागेल. ती पुढचा विचार करते. भागवतात फार लांबलचक प्रसंग आलेला आहे. ती म्हणते मला जर 9वा महिना लागला आणि गावात जर चोर आले तर चांगले माणसं त्यांनी पळून जातील, मी कसं काय पळावं असा विचार भागवतात सांगितलाय. पण मला पळता सुद्धा यायचं नाही, इतकं दूरचा विचार करावा लागेल. ती म्हणली मला संतती नको. कुठून तरी फळ घेऊन आले ना, आता मला खायला लावणार, काय करावं? तिने नाईलाजाच तो फळ हातात घेतलं. हो हो म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं. आत्मदेव ब्राह्मण काही कामाच्या निमित्तानं बाहेर गेले. तिची बहीण तिच्या घरी आली. एकदा भगिनी तस्यात तदगृहम स्वेच्छागता. स्वतःच्या मनाने तिची बहीण तिच्या घरी आली. दोघे बहिणींमध्ये संवाद झाला. तिने या फळाविषयी बहिणीला सांगितलं. बहिणीनं सांगितलं वेडे, कोण बाबा कुठून आला होता, त्यांनी फळ दिलं आणि तू फळ खाणार आहेस. तिच्या वेदना त्यांनी जाणून घेतल्या. हिला संतती होईल म्हणून वेदना होत आहेत, हे सगळं तिनं जाणलं. हळूच त्यांनी बहीण म्हणली, बघ तुझं घर त्यांनी धनधान्यानं गच्च भरलेलं आहे, पण खाण्याकरिता कुणी नाही, तुला संतती नाही. आणि मला त्यांनी 5-6 मुलं पहिलेच आहेत, मी आता परत गर्भवती आहे, माझ्या घरी खायलाच काही नाही, मग काय करायचं? आपण जर युक्ती केली तर म्हणे काय युक्ती करायची? मी आताच गर्भवती आहे, तुझ्या नवऱ्याला सांगून टाक तू गर्भवती आहेस म्हणून. मला झालेला मुलगा मी तुला देऊन टाकेन. माझा पती धनाचा लालची आहे, तुझ्याकडे बरंचसं धन आहे, मी मला झालेला मुलगा तुला देईल, तू त्या मुलाच्या बदल्यात मला धन दे. बहिणीनं सांगून टाकलं. म्हणे मग या फळाचं काय करू? फलम अर्पय धेनवत्वम परीक्षार्थम तू संप्रत. म्हणजे हे फळ त्यांनी, धेनू म्हणजे गाईला तू खाऊ घाल. आणि मग त्यांनी परीक्षा घेण्याकरिता ठरलं. त्यांनी महाराज कुटील स्वभावाची स्त्री आहे ना, तिनं नवऱ्याबरोबर षडयंत्र केलं आणि त्यांनी महाराज ते फळ गाईला खाऊ घातलं. फळ गाईला खाऊ घालून
स्वतः गर्भवती असल्याचं नाटक करू लागली. नवऱ्याला सांगितलं हो मी गर्भवती आहे. फार आनंद झाला आत्मदेव ब्राह्मणाला. आनंदानं विभोर होऊन आत्मदेव त्याने नाचू लागला. मी बाप होणार आहे, मला पुत्र होणार आहे. विभोर झाला महाराज. हिनं त्याग्नी महाराज गरोधर असल्याचं नाटक करताना चिरगुटे घालून वाढविले पोट, चिरगुटे घालून वाढविले पोट, चिरगुटे घालून वाढविले पोट, चिरगुटे घालून वाढविले पोट. हो गर्भार बोबाट जनामाजी, गर्भार बोबाट जनामाजी, जनामाजी लटिकेचे डोहाळे दाखवी प्रकार, लटिके डोहाळे दाखवे प्रकार. चिरगुटे घालून वाढविले पोट आणि गर्भार बोभाट जना माझी. चिरगुटे गुंडाळली पोटाला आणि नवऱ्याला सांगितलं मी गरोधर आहे. फसवलं महाराज त्याला, फसवणूक केली. याच्यात बराचसा मुद्दा बोलण्यासारखा असतो, पण आता वेळ कमी आहे ना, म्हणून विस्तार त्यांनी न करता आजच्या निर्धारित मुद्द्यापर्यंत आपण जाऊया. म्हणून अशा पद्धतीनं आत्मदेवाला समाधान झालं. खरं तिनं सांगितलं आता मी बाळणपणाकरत्या प्रसूतीकरता मी माझ्या माहेरी जाणार आहे. ती माहेरी निघून गेली. तिची बहीण सुद्धा माहेरी आली. तिची बहीण प्रसूत झाली. प्रसूत झाल्याबरोबर तिला मुलगा झाला. तो मुलगा तिनं धुंदुलीला देऊन टाकला. हिनं पोटाच्या चिंध्या सोडून टाकल्या. आत्मदेव ब्राह्मणाला निरोप दिला, आपल्याला पुत्र झालेला आहे. त्याला फार समाधान वाटलं महाराज. त्यानं प्रजातीर्थ कालामध्ये दान धर्म करायला सुरुवात केली. बाळाचा नाळ जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत दान धर्म करतात. त्यानं गोदान, सुवर्णदान, भूदान, श्रीमंत ब्राह्मण आहे ना, त्यानं दान धर्म करायला सुरुवात केली. इकडे त्याने बहिणीला मुलगा झाला होता, पण तिचा मुलगा मरण पावला असं सांगितलं. आणि मला मुलगा झाला, फार समाधान त्यांनी ब्राह्मणाला वाटलं. तो आपल्या पत्नीला मुलासहित त्यांनी घरी घेऊन आला. याच्यानंतर 3 महिन्यांनी आणखी एक विशेष गोष्ट घडली. गाईला फळ खाऊ घातलं होतं ना, बऱ्याच काळापर्यंत त्या गाईला सुद्धा त्यांनी वासरू झालं नव्हतं. ती गाय गर्भवती झाली होती. आणि चमत्कार असा होता की 3 महिन्यानंतर ती गाय सुद्धा प्रसूत झाली. आणि गाय प्रसूत झाल्यानंतर गायीला सुद्धा मुलगाच झाला. गायीला वासरू होत असतं. मुलगा कसा काय झाला? संन्याशानं फळ दिलं होतं वासरू होण्याकरिता नाही, मुलगा होण्याकरिता. म्हणून गायीला सुद्धा मुलगाच झाला. तो मुलगा त्यागनी संपूर्ण मनुष्याकृती आहे, फक्त त्याचे कान मात्र गायीसारखे आहेत. असा त्यागनी पुत्र प्राप्त झाला. ब्राह्मणाला अजून आनंद झाला. तो मला एकच मुलगा मागितला होता देवाकडे, देवानं मला 2 दिले. म्हणून त्यांनी आता 2ही मुलं मोठी झाली, त्यांचं नामकरण विधी करायचं आहे. धुंदुलीने सांगितलं माझ्या मुलाचं नाव मीच ठेवणार. मग तिने तिच्या नावावरून मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. आणि या गोपुत्राचं नाव त्यांनी आत्मदेव ब्राह्मणानं ठेवलं गोकर्ण. गोकर्ण आणि धुंदुकारी 2 त्यांनी मुलं आहेत. फार त्यांनी समाधानी आहे ब्राह्मण. देवाचे त्यांनी पुन्हा पुन्हा धन्यवाद करतोय. क्रियत्कालीन तौ जातो तरुणो तनवो उभो, गोकर्ण पंडितो ज्ञानी, धुंदुकारी महाकला. मुलं मोठी होऊ लागली. पण मोठे होत असताना त्यांनी महाराज त्यांची विशेष लक्षणं त्यांनी पाहायला मिळू लागली. गोकर्ण हा गोपुत्र आहे, संन्यासाच्या कृपेनं प्राप्त झालेला आहे. तो फार सात्विक आणि पंडित त्यांनी झाला. पंडित म्हणजे काय? आत्मज्ञानानं संपन्न असणारी जी बुद्धी तिला म्हणतात पंडा, आणि ती ज्याची असते त्याला म्हणतात पंडित. म्हणजे ज्याची बुद्धी आत्मज्ञानानं संपन्न आहे तो खरा पंडित आहे. म्हणून गोकर्ण पंडित आहे, ज्ञानी आहे. आणि धुंदुकारी मात्र त्यांनी खल प्रवृत्तीचा जन्माला आला. हा मोठा झाला, तरुण स्थितीमध्ये त्यांनी आला. यानं त्यांनी महाराज बापाच्या धनाला संपवायला सुरुवात केली. यानं त्यांनी महाराज काम क्रोधादी विकारानं धुमसायला सुरुवात केली. धुम धुम करोती इति धुंदुकारी. जो धुमसतो आहे, कामानं धुमसतो आहे, क्रोधानं धुमसतो आहे, लोभानं धुमसतो आहे, दुराचारी आहे, वाईट वागतो आहे, त्यानं बापाचं धन खर्च करायला सुरुवात केली. खर्च करतो आहे. कशात खर्च केला? भागवताचे वर्णन करून सांगतं, तेन वेश्या कुसंगेन पितृवित्तम तु नाशितम. वेश्यांची संगती करून त्यांनी बापाचं धन खर्च करू लागला. बापानं विरोध केला तर काय प्रसंग घडला? एकदा पितरो ताड्यम पात्रा आणि स्वयमारहत. एकदा त्यानं बापालाच मारहाण केली महाराज, धन देत नाही म्हणून. तरुण आहे पण उन्मत्त मुलगा झालेला आहे.
आणि हा उन्मत्ताने झाला, बापाला मारहाण केली, वाईट वाटू लागला. आता काय करू, मुलगा त्यांनी मारहाण करतोय. क्वत्तिष्ठामि क्व गच्छामि को मे दुःखम व्यपोहयेत. आता मी कुठे जाऊ, कुठे राहू, माझं दुःख आता कोण जाणून घेईल, असा विचार अंतकरणामध्ये त्यांनी तो करतोय. आणि रडतच त्यांनी महाराज जाऊ लागला. समोरून त्यांनी गोकर्णजी महाराज दिसले. गोकर्णाला पाहून त्यांनी समाधान वाटलं. रडतोय त्यांनी आपला पिता हे पाहून गोकर्णजी विचारू लागले, काय झालं, का दुःखी आहात. सांगितलं, गोकर्णा, मला मारहाण केली रे धुंदुकारीने. मी त्याला धन दिलं नाही म्हणून त्यानं मला मारलं. आता मी काय करू, कुठे जाऊ, असं विचारायला सुरुवात केली. तदानीम तु समागत्य गोकर्ण ज्ञान संयुता बोधयामास जनकम वैराग्यम परिदर्शयन. आणि मग गोकर्ण महाराजांनी त्यांनी आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश करायला सुरुवात केली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, महत्वाचा मुद्दा सांगतोय. इथं मुलगा उपदेश करतोय बापाला, आणि तो पंडित आहे, तो ज्ञानी आहे, विद्वान आहे. त्यानं उपदेश करायला सुरुवात केली, बाबा, अहो ज्या संसाराकडून सुखाची अपेक्षा करत आहात, त्याच्या सुखाचा लवमात्र सुद्धा नाही, तिळमात्रही सुख त्या संसाराच्या ठिकाणी नाही. असारक खलु संसार दुःख रूप विमोहकः सुतम कस्य धनम कस्य स्नेहवान जुलोपिराम. अरे इथं कोण कोणाचा मुलगा आणि कोण कोणाचं धन संपत्ती, हे सगळी त्यांनी दुःखाची मांडणी आहे. म्हणून ठाऊकची आहे संसार दुःखाचा. हा सगळ्या अंगानं दुःखच देणार आहे संसार दुःख मूळ. हे त्यांनी महाराज दुःखाचं मूळ आहे हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. मग काय करावं आता ते तरी सांग. मग सांगितलं, बाबा, जर खरोखर तुम्हाला त्यांनी वैराग्य झालं असेल आणि तुमच्या मुलानं त्रास दिलाय म्हणून वाईट वाटत असेल, तर काय करा. तदा वाक्य तू समाकरण गंतु काम पिता ब्रवीत किम कर्तव्य वनेता तत्वम तद्व्य. मला तू त्यांनी वर्णन करून सांग की मी नेमकं काय करू, आता काय साधना करू की जेणेकरून मला समाधान प्राप्त होईल, सविस्तारानं सांग. मग सांगितलं, तुम्ही आता त्यांनी संपूर्ण त्यांनी घरदाराचा पत्नी मुलाचा संग टाकून भगवंताचं चिंतन करण्याकरिता वनात जा. स्पष्ट शब्दात सांगितलं, देहास्तिमास हृदरे अभिमतिम त्यजत्वम जाया सुतादिषु सदा ममतां विमुंच पश्चानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठे. विशेष गोष्टी सांगितल्या. याला गोकर्ण गीता म्हणतात. आता मला असं झालं, यातलं मी काय काय तुमच्या समोर सांगू, म्हणून थांबतोय आणि परत सांगतोय. फार सांगण्यासारखं आहे त्याच्यात. वनात जाण्याकरिता निघालं. तुम्ही जर ऐकत असाल तर गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की संन्यासी भेटला होता, तो पण म्हणत होता चल माझ्या बरोबर वनात. आणि आता त्यांनी गोकर्ण महाराज सांगतात वनात निघून जा. त्यावेळेला तयारी दाखवली नाही. तो म्हणला मला विवेकेनं भवेत किम्मे पुत्रम देही बलादपी, मुलगा झाला पाहिजे म्हणला. त्यावेळेला मुलगा झाला पाहिजे म्हणत होता. आणि आता 1 मिनिटात वनात जायला तयार झाला. का बरं माहिती आहे, मुलानं लाथा घातल्या म्हणून. महत्वाचा विचार आहे. लातो की भूत बातो से नाही मानते. जे सांगून त्यांनी ऐकणार, लात घातल्याशिवाय जमतच नाही. लोखंडाला वाकवता येतं असं कोणीतरी ऐकलं, लोखंडाची पहार घेतली म्हणे लगेच वाकवता येणार नाही. मग ती पहार चांगली लाल तापवावी लागेल. ती तापली की मग वागते. तसं याला संसारानं तापवलं, त्याच्याच मुलानं लात घातली, मग तापला चांगला संसारातून. मग वाटायला लागलं संसार काही कामाचा नाही, आता गेलं पाहिजे. मग त्याला बोध त्यांनी ठसावला गेला. जसा शेतकरी पेरणी करतो, पण ती पेरणी करण्याकरिता त्याला वापसा होऊ द्यावा लागतो, वाफ येऊ द्यावी लागते, मग पेरणी करतो. तसं त्यांनी महाराज अंतकरणाची स्थिती ज्ञान प्राप्त करून घेण्याची अधिकारी झाली पाहिजे. हा अधिकार झालेला आहे. संसाराविषयीचं वैराग्य त्यांनी निर्माण झालेलं आहे. मग सांगितलं, देहास्ति मास रुधिरे अभिमतिम त्यजत्वम, देह आस्ति मास रुधिरे. हे त्यांनी चितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. हे शरीर अधम आहे, याचा संग करू नका. याला भोगावे न त्यागावे, दोही ठाई विभागावे. याचं फार लालन पालन करू नये, याला भोग देऊ नये आणि याला टाकू सुद्धा नाही. का टाकायचं नाही, या माध्यमातून परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते म्हणून शरीरे साधले परब्रह्म, म्हणून परब्रह्म साधता येतं म्हणून टाकायचं नाही. आणि अधोगतीला घेऊन जाईल म्हणून भोगायचं नाही. भोगावे न त्यागावे. म्हणून याला त्यांनी फार चोचले पण करायचे नाहीत आणि टाकूनही द्यायचं नाही. मग दोन्ही ठाई विभागावे आणि मग भगवंताचं चिंतन करावं. ते करत असताना पुढे मुद्दा सांगितला, जाया आदिषु सदा ममतां विमुंच. जाया म्हणजे पत्नी, सुत म्हणजे मुलगा.
यांच्याविषयी असणारं ममत्व अंतकरणातून काढून टाकावं आणि फक्त परमात्म्याविषयीचं ममत्व अंतकरणात असावं. देव माझा आहे आणि मी देवाचाच आहे, त्याच्या वाचून मी कोणाचाच नाही, हा उपदेश मुलगा बापाला करतो आहे. आणि हे सर्व सांगून त्यांनी वैराग्य धारण करून भगवंताचं चिंतन करा असं सांगितलं. शुद्धो सरी येतात, तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहात असं सांगितलं. मग पुढे त्यांनी जीवन कसं जगावं याची शृंखला वर्णन करून सांगितले. धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मान, धर्मानं आचरण करावं, लोकधर्माचा त्याग करून टाकावा. सेवेस्य साधू पुरुषाम जही कामतृष्णाम, कामतृष्णा अंतकरणातली आवरून घ्यावी आणि साधू पुरुषांची सेवा करावी. उपदेश मुलगा बापाला करतो आहे. अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा, दुसऱ्याचे गुण आणि दोष हे दोनही पाहायचे नाहीत. जर परमात्मा हवा असेल तर, तुझं व्हावा आहे देव तर हा सुलभ हो पाहावं. अनेकांचे कानी गुणदोष मनानं आणि दुसऱ्यांची गुणदोष अंतकरणात आणायचे नाहीत आणि अखंड भगवंताचं चिंतन त्यांनी करायचं. सेवा कथा रसमहो नितराम पिबत्वम, म्हणून सेवा भगवंताची करावी आणि भगवंताचे गुणानुवाद भक्तिरसाचं सदैव पान करत राहावं असं त्यांनी सांगितलं. हे ऐकल्यानंतर त्यांनी महाराज आत्मदेवाला समाधान झालं आणि तो वनात जाण्याकरिता निघाला. एवं सुतोक्ती वचनोपी गृहम विहाय, मुलाचं म्हणणं ऐकून त्यांनी महाराज घर टाकून वनात निघून गेले आणि 60 वर्षाच्या वयामध्ये आत्मदेव ब्राह्मणाला दिव्य स्थिती प्राप्त झाली मुलाच्या उपदेशानं. बाप तर त्यांनी निघून गेलेला आहे. आता या धुंदुकालीला परत धनाची आवश्यकता पडली, मग काय करावं. या धुंदुकारीनं त्यांनी महाराज आता आईला त्रास द्यायला सुरुवात केली. धुंदुलीला तिला म्हणायचं कुठे आहे तुझं धन दाखव. पितर्योपरते तेन जननी ताडिता भृशम क्व वित्तम तिष्ठती भ्रुवी हनिष्य लत्तयान चेत. त्यानं आईला धमकीत देऊन टाकली. तर म्हणला चल तुझं धन कुठं ठेवलंय दाखव मला. धन दे म्हटला, नाही तर लत्तयान चेत म्हणजे लात मारीन म्हणला तुला. आईला म्हणतोय तुला लात घालील, आता चल कुठे आहे धन दे. घाबरली महाराज आई, मुलगा मला मारील की काय या भीतीनं रात्रीच तिनं घर सोडून दिलं. आणि रात्रीच्या वेळेला त्यांनी प्रवास करत असताना मुलाच्या भीतीनं चालत असताना त्यांनी जवळ एक विहीर आहे आणि रात्रीच विहिरीत पडील महाराज आणि विहिरीत पडून तिचा मृत्यू झाला. इति तद्वाक्य संन्यासा जननी पुत्र दुःखतः कुपे पात कृतो रात्रो तेन सा निधनम गतः. कूप म्हणजे विहीर, ती रात्रीच विहिरीत पडली आणि तिचं निधन झालं. बाप घर सोडून निघून गेला आणि आईचा मृत्यू झाला. हे गोकर्णानं पाहिलं. गोकर्णाने विचार केला की आता घरी थांबायला नको. गोकर्ण तीर्थयात्रार्थम निर्गतो योग संस्थिता न दुःखम सुखम तस्य न वैरी नापी बांधवा. गोकर्णाला मात्र त्यांनी कोणी आपतच नाहीत, ते भगवंताच्या चिंतनात मस्त आहेत. घरदार सोडून दिलं गोकर्णानं, भगवंताचं चिंतन करत निघून गेले. या धुंदुकारीनं मात्र त्यांनी हाहाकार केला. यानं ज्या वेश्यांची संगती करत होता त्यांना आपल्या घरी आणायला सुरुवात केली. 5 वेश्या आहेत, भागवतात त्याचा विस्तारानं वर्णन आहे. 5 वेश्यांना घरी आणलं, लुटमार करू लागला, धन त्यांनी कमवू लागला. शिवहस्तेन भोजनम, प्रेताच्या हातचं खाऊ लागला. तर प्रेताच्या हातचं कसं काय खाईल, पण त्याच्यात काही भाव आहेत महाराज. काय भाव आहे. अहो जी माणसं कधीच त्यांनी भगवंताचं चिंतन करीत नाही, डोळे आहेत पण देव पाहिला नाही, हात आहेत पण पूजा अर्चा करत नाहीत, पाय आहेत पण तीर्थयात्रा करत नाहीत, कान आहेत पण कधी कथा ऐकत नाहीत, अशी माणसं जिवंत असून काही कामाची नाही, ती मेल्यासारखीच आहेत. म्हणून अशा लोकांची संगती करत होता की ज्यांच्या जीवनात परमार्थाचा लवलेश नाही आणि त्यांच्या हातचं खात होता ब्राह्मण असून. म्हणून भ्रष्ट झाला होता, लुटमार करून धन आणत होता आणि त्या स्त्रियांना आणून देत होता. त्या बायकांनी विचार केला यानं बरंचसं धन दिलंय, हे जर राजाला कळालं तर राजा याला पण पकडून नेलं आणि धन पण घेऊन जाईल, दोन्हीपैकी एक काहीतरी वाचवलं पाहिजे. वेश्या होत्या महाराज त्या. मग त्याने विचार केला याला मारलं पाहिजे म्हणजे धन तरी निदान टिकून राहील. म्हणून एक दिवशी त्यांनी घरी आला उन्मत्त होऊन या 5 स्त्रियांनी त्याला पकडलं, फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला, मरत नाही, खाली उतरवला. मग त्यांनी बांधून टाकला, तोंड दाबून मारायचा प्रयत्न केला, मरेना. मग काय करावं, आरडाओरडा करत होता. मग जळते निखारे आणले आणि त्याच्या मुखात त्यांनी त्याच्या तोंडात टाकले, सगळ्या अंगावर निखारे ठेवले, जळता विस्तव ठेवला, सर्व अंगावर जळू लागला, आकांत करू लागला, त्रस्त झाला आणि त्रस्त होऊन त्यानं स्वतःचे प्राण सोडून दिले. महाराज दुराचारी आहे, पाप करणार आहे. ए मानवा पापकृतस्तु सर्वदा, त्याचं वर्णन आहे. सदा दुराचार रता, दुराचारी आहे, विमार्गगामी आहे, वेदबाह्य आचरण करणार आहे आणि त्याचा मृत्यू झाला. महाराज त्या बायकांनी घरातच खंदक घेतला, त्याच्यात त्याला पुरून टाकला आणि ते धन घेऊन त्यांनी महाराज निघून गेल्या. याला गती प्राप्त झाली नाही, त्याला पिशाच्य योनी प्राप्त झाली.
तू म्हणा आता तुम्ही आताच्या युगामध्ये पिशाच्चे सांगायला लागले, कसं काय आम्ही मान्य करू? सगळ्या लोकांनी नाही मान्य केलं तर नाही मान्य केलं, आम्ही ज्ञानोबराय तुकोबरायांना मानणारे आहोत ना. ते म्हणतात पळे भूत बाधा भेने ते ऐक नाही प्रमाण. गोस्वामीजींना आम्ही मानतो, ते म्हणतात भूत पिसाच निकटने हे आवे महावीर जब नाम सुनावे. म्हणजे भूत पिसाच आहे ती 84 लाख योनीमध्ये असणारी एक योनी आहे. म्हणून त्याग्नी महाराज ज्या शरीरावर उत्तर क्रिया होत नाहीत, ज्याच्यावर त्याग्नी महाराज उत्तर संस्कार होत नाहीत आणि त्याला पुढची गती प्राप्त होत नाही, पिशाच्य व्हावं लागतं. म्हणून शरीरावर संस्कार होणं सुद्धा गरजेचं आहे, उत्तर क्रिया होणं गरजेचं आहे. त्या झाल्या नाहीत म्हणून पिशाच्य झालं आणि त्याच परिसरामध्ये फिरू लागलं. गोकर्णची तीर्थयात्रा करायला गेले होते. एक दिवशी घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी एवं भ्रमणस गोकर्ण स्वपुरम समीपी वाण रात्रो स्व गृहांगणे सुप्तम. रात्रीच्या वेळेला स्वतःच्या अंगणामध्ये येऊन त्यांनी झोपले. तीर्थयात्रा करायला गेले होते गोकर्णजी आणि फिरत फिरत परत उत्तम नगरामध्ये आले आणि कुठे थांबावं म्हणून आम्ही आपल्याच घरी थांबू, अंगणामध्ये अंथरून टाकलं आणि तिथंच त्यांनी विश्रांती करण्याकरिता राहिले. मग चमत्कार झाला. हा धुंदुकारी पिशाच्य झाला होता, फार वेदना त्याला सहन कराव्या लागत होत्या. हा अकराळ विकराळ रूप धारण करून त्यांनी महाराज त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला, गोकर्णाच्या समोर, आणि प्रगट होऊन रडू लागला. गोकर्णानं पाहिलं कोण रडत आहे, पाहिलं तर हा पिशाच्य दिसत होता. त्याला विचारलं कोण आहेस तर कस्तोम उग्रतरो रात्रो कृतो यातो दशामिमाम. तू कोण आहेस, रात्रीच्या वेळेला अशा पद्धतीनं ही अवस्था धारण करून त्यांनी माझ्या समोर उभा आहेस, किंवा अप्रेत पिशाच्य वा राक्षसीसी ते संशीन. हा तू प्रेत आहेस, पिशाच्य आहेस की राक्षस आहेस, कोण आहेस नेमका सांग तरी. त्याला बोलताच येत नाही, तो रडतो आहे. मग काय केलं, गोकर्णानं कमंडलूतलं पाणी आपल्या हातात घेतलं, मंत्रित करून त्याच्यावर शिंपडलं. ते शिंपडल्यानं त्याचं थोडं पाप कमी झालं आणि मग त्यांनी त्याला वाचा आली. मग त्यानं सांगायला सुरुवात केली, गोकर्णा मी दुसरा तिसरा कोणी नाही, तुझा भाऊ आहे. अहम भ्राता तो दिवस्ती धुंदुकारेती नामिना स्वकीय नैव दोषेन ब्रह्मत्वम नाशितम मया. मी माझ्या स्वतःच्या दोषानं ब्राह्मणत्व घालून बसलो, पिशाच्य झालो. मी दुराचारानं वागलो, फार वाईट वागलो. आईवडिलांचा छळ केला, सगळ्या गोष्टी झाल्या, मदिरा तागणी पिऊन झाली, सगळा व्याभिचार करून झाला, सगळ्या गोष्टी करून झाल्या. म्हणून तर ब्राह्मणत्व नष्ट झालं, या अवस्थेत आहे. माझा उद्धार कसा होईल याचा विचार केला पाहिजे. गोकर्णजी म्हणले, अरे तुझ्याकरता तर मी गया श्राद्ध करून आलो, तुझा मृत्यू झाला हे मला कळालं, मग मी गया श्राद्ध केले. तो म्हणले गया श्राद्ध शतेनापी मुक्तिर्मेन भविष्यती. अरे 100 गया श्राद्ध केले तरी माझा उद्धार व्हायचा नाही, कारण मी पापच तेवढं केलेलं आहे. मग काय करावं, उपायम अपरम किंचित त्वम विचारय सांप्रत. तुम्ही त्यांनी उपाय विचारा जो त्यांनी मला खऱ्या अर्थानं उद्धारून नेईल. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी गोकर्णानं गायत्री उपासना करणारे होते ना, गायत्री उपासना म्हणजे सूर्य उपासना, सूर्यनारायणाला विनंती केली की माझा भाऊ पिशाच्य योनीला गेलेला आहे, त्याचा उद्धार कशानं होईल सांगा. मग आकाशवाणीद्वारा सूर्यनारायणानं सांगितलं, श्रीमद भागवतात मुक्ती सप्ताह वाचनम कुरु इथे सूर्यवच सर्वे धर्मरूपम तु विश्रुतम. धर्मरूप असणारी सूर्याची वाणी सर्वांनी ऐकली आणि सूर्यनारायणानं स्पष्ट शब्दात सांगून टाकलं, श्रीमद भागवतात मुक्ती सप्ताह वाचनम कुरु. श्रीमद भागवताचं श्रवण केल्यानं, भागवत कथा केल्यानं याचा उद्धार होईल. गोकर्णाला आनंद झाला. सगळ्या गावाला आमंत्रण दिलं, मी भागवत कथा सांगणार आहे, धुंदुकारीसाठी सांगणार आहे. कथा सांगायला सुरुवात झाली. धुंदुकारीला आसन घातलं समोर बसण्याकरिता. तो आला सुद्धा, आसनावर बसला. पण पिशाच्य योनी ही वायुरूप असणारी योनी आहे. सोसाट्याचा वारा आला की ते आसन उडून जावं आणि याला सुद्धा एका जागेवर स्थिर बसता येऊ नये. मग काय करावं, गोकर्णाने विचार केला आणि एक बांबू आणला, 7 गाठीचा बांबू, ज्या 2 गाठींच्या मध्ये पोकळे आहे असा असणारा बांबू आणला आणि तो बांबू त्यांनी महाराज त्या कथेच्या प्रांगणामध्ये आणून रोवला. कथा सांगायला सुरुवात झाली. 1 दिवसाची कथा पूर्ण झाली. कडकड 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 आवाज झाला, सर्वांनी ऐकला. बांबूची 1 गाठ फुटली. दुसऱ्या दिवशीची कथा झाली, दुसरी गाठ फुटली. 7 दिवसाची कथा पूर्ण झाली. बांबू दुभांगला. त्या बांबूतून त्यांनी एक दिव्य असणारा पुरुष प्रगट झाला. सर्वांनी पाहिला. तो जो धुंदुकारी आहे, जो पिशाच्य योनीला गेला होता, त्यानं 7 दिवसापर्यंत कथा श्रवण केली आणि त्या कथेच्या श्रवणानं त्यांनी महाराज त्याला दिव्य रूप प्राप्त झालं. पिशाच्य त्यांनी होता पण खऱ्या अर्थानं उद्धारून गेला. दिव्य रूप धारण करून गोकर्णाच्या समोर आला. त्यानं गोकर्ण महाराजांना नमस्कार केला, त्यानं भागवताला नमस्कार केला, त्यानं प्रदक्षिणा केली. आणि आता त्यांनी आकाश मार्गातून एक दिव्य विमान आलं, त्याला घेण्याकरिता आलं. लोक म्हणतात हे विमान येतं आणि तुम्ही काही पण सांगता, बावळट आहात. जगद्गुरु तुकोबारायांना घेण्याकरिता पण विमान आलं, पण लोकांनी आता कलियुगाच्या प्रभावानं त्यांनी महाराज ते मानायचंच नाही असं ठरवलेलं आहे. आता नाही मानलं तर नाही मानलं. त्यांनी नाही मानलं म्हणजे काय,
रहाट बंद होईल का? त्यांनी नाही मांडलं म्हणजे काय वस्तुस्थिती झाकली जाईल का? रात्रीच्या वेळेला त्या पक्षाचं नाव घेऊ नये ज्याला सूर्य दिसत नाही. असे त्यांनी हजारो एकत्र आले आणि त्यांनी सभा घेऊन त्यांनी सांगायला सुरुवात केली, सूर्य नावाची वस्तू जगातच नाही, तुला दिसत नाही म्हणजे नाही का? हा महत्वाचा विचार आहे. पण हजारो लाखो कोट्यावधी जरी त्यांनी असे लोक देव न मानणारे आले, धर्म न मानणारे आले, या गोष्टी न मानणारे आले, तरी त्यांच्या म्हणण्यानं कुठे त्यांनी धर्म बुडेल का? त्यांच्या म्हणण्यानं काय सत्य झाकलं जाईल का? म्हणून त्या लोकांच्या म्हणण्याचा आम्हाला काही त्रास वाटत नाही. कारण आमच्या जीवनामध्ये अनुभवाची बाजू आहे ना. ज्याच्या जीवनात परमार्थ करताना अनुभव परमात्मा स्वरूपाचा आहे, त्याला या सगळ्या गोष्टींविषयी काहीच वाटत नाही, मनात काही वाटून सुद्धा घ्यायचं नाही. म्हणून त्यांनी आपलं मनोबल चांगलं ठेवलं पाहिजे, आपलं आत्मबल आपण चांगलं ठेवलं पाहिजे. आणि खरोखर त्यांनी महाराज या धर्मातील तत्वज्ञानाला आपण खऱ्या अर्थानं स्वतःच्या अंतकरणात साठवून आपण त्या पद्धतीनं जगलं पाहिजे. म्हणून कोण काय म्हणतो याच्याशी काय कर्तव्य नाही. म्हणून त्यांनी महाराज विमान आकाश मार्गातून आलं, त्याला नेण्याकरिता त्यांनी ते आले. गोकर्णानं थांबवलं, म्हणे थांबा. म्हणे का बरं? सगळ्या गावाला कथा सांगितली, म्हटले मी 7 दिवस एकच विमान घेऊन आले, सगळ्या गावाला का बरं आणलं नाही विमान? त्याने प्रश्नच विचारला. अत्रैव बहवस्सन्ति श्रोतारो मम निर्मला. सगळ्या लोकांनी कथा ऐकली, सगळे श्रोते आहेत, आणि सगळ्यांकरता का विमान आलं नाही? आणि तानी विमानानी न तेषाम युगपत कुत. युगपत म्हणजे एकाच वेळेला या सगळ्या लोकांना विमान का आलं नाही? भगवंताच्या पार्षदांनी सांगितलं की आलं असतं विमान, पण फरक पडला. कशात? म्हणे श्रवणात फरक पडला. श्रवणस्य विभेदेन फलभेदोत्र संस्थिता. म्हणजे श्रवणाच्या फरकानं त्यांनी महाराज फलात फरक पडला. काय झालं? त्यांनी सांगितलं असं आहे, या सगळ्या लोकांनी त्यांनी कथा ऐकली, पण यानं जशी ऐकली तशी कोणीच नाही ऐकली. पण यानं काय केलं? हा 7 दिवस झोपलाच नाही, 7 दिवस त्यांनी जागाच राहून त्यानं कथा ऐकली. यानं 7 दिवस अन्नाचा कण घेतला नाही, यानं 7 दिवस पाण्याचा थेंब घेतला नाही. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कथा ऐकत राहिला, आणि कथा ऐकून त्यांनी महाराज पुन्हा कथा विराम झाल्यानंतर कथेचं मनन करत राहिला. हे मनन त्याच्या जीवनामध्ये घडलं. आधी श्रवण घडलं, मग त्यानं मनन केलं, आणि मग त्याला निधिध्यासन घडलं, आणि निधिध्यासनानं दिव्यत्व प्राप्त झालं. म्हणून त्यानं अशा पद्धतीने कथा ऐकली, म्हणून त्याला फल प्राप्त झालं. बाकीच्या लोकांनी खाऊन पिऊन झोपा घेऊन कथा ऐकली, मग त्यांना कसं काय विमान प्राप्त होईल? म्हणून त्यांना विमान प्राप्त झालं नाही, याला विमान प्राप्त झालं. तुमच्या मनात संशय असेल की त्यावेळेला जर विमान घेण्याकरिता येत होतं, तर आता का बरं विमान येत नाही? युग बदललं हे एक त्याचं कारण आहे. आणि विमान शब्दाचा अजून एक अर्थ सांगतो. विमान शब्दाचा अर्थ होतो विगतो मान यस्मात्स विमान. विगतो मान यस्मात्स विमान. मान म्हणजे अभिमान, आणि विगत होणं म्हणजे अभिमान रहित अवस्था प्राप्त होणं, त्याचं नाव आहे विमान. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानं विमान प्राप्त होतं. हे जर त्यांनी सिद्ध करायचं असेल तर अशा पद्धतीनं आजच्या युगात सिद्ध करता येईल. जो श्रीमद भागवत कथा श्रवण करतो त्याचं जीवन अभिमान रहित होतं. हे अभिमान रहित असणारं जे जीवन आहे त्यालाच विमान ही अवस्था म्हणावं. पण भागवताच्या श्रवणानं विमान अवस्था प्राप्त होते, आणि ती अवस्था त्यांनी महाराज प्राप्त झाली. फार समाधान वाटलं. मग गोकर्ण त्यांनी कथा सांगतायत, धुंदुकारीचा उद्धार झाला, सर्वांना आनंद वाटला. पण एकालाच विमान आलं. मग काय केलं? सगळ्या ग्रामस्थांकरता पुन्हा एकदा कथा सांगितली. मग त्यांनी सगळ्या लोकांना ती दिव्य स्थिती प्राप्त झाली असं वर्णन करून सांगितलं. वा, नारदांना मोठं समाधान वाटलं. नारदजी म्हटले, एवढं श्रेष्ठ आहे हे भागवत की दुराचारी असणारा धुंदुकारी त्याचा सुद्धा उद्धार केला. धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी. ही प्रेतपीडा घालवणारी आहे. म्हणून ज्याचा अपघाती मृत्यू झाला असेल, ज्यानं आत्महत्या केली असेल वगैरे वगैरे, त्यांनी संपूर्ण आयुष्य न जगता ज्याला त्यांनी मृत्यू प्राप्त झाला असेल, त्याचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर त्यांनी महाराज संकल्पपूर्वक श्रीमद भागवत कथा त्याच्या प्रित्यर्थ वाचून घ्यावी. त्याला आवाहन करून तिथे त्यांनी बोलवावं त्या जीवात्म्याला, आणि मग त्याच्यासमोर भागवत कथा वाचावी. त्याचा परिणाम त्यांनी महाराज त्याला गती प्राप्त होईल. म्हणून त्यांनी धन्य भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी हे भागवताचं महात्म्य आहे. हा तिसरा महिमा त्यांनी सांगितला. नारदजी म्हणले, वा, एवढं जर श्रेष्ठ हे भागवत आहे तर या भागवताचा काही विधी असेल ना, काहीतरी विधी सांगितला पाहिजे. काय विधी आहे? मग विधी सांगायला सुरुवात केली. आणि असं आहे, हे भागवत त्यांनी भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, आषाढ आणि श्रावण या महिन्यांमध्ये केलं तर श्रेष्ठ फल प्राप्त करून देतं. एरवी 12 महिन्यांपैकी कोणत्याही महिन्यात करावं, पण जर स्वतंत्रच कथा ठेवायची असेल तर हे महिने त्यांनी असावेत. आणि ते ठेवत असताना त्याच्यात पुन्हा भद्रा आणि व्यतिपात असणारा योग नसावा. हे 2 योग टाळून त्यांनी कथेला सुरुवात करावी. कथा सुरू करत असताना भूदेवांना आमंत्रित करावं.
त्यांचा सन्मान करावा, त्यांना दान दक्षिणा शिदा सामुग्री द्यावी. यानंतर कथेचं त्या एका लग्नासारखं नियोजन त्यांनी करावं. सर्वांना त्यांनी आमंत्रण पत्रिका सर्वत्र पाठवाव्यात, अशी त्यांनी कथा असावी. कथा सुरू करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 12 वेळेला जप करावा. पीठ त्यांनी मांडावीत, देवतांचं आवाहन करावं. हा संपूर्ण विधी सांगायला सुरुवात केली. हे सांगत असताना त्यांनी महाराज कथा सांगणारा कसा असावा वक्ता त्याचं वर्णन करून सांगितलं. विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरा वक्ता कार्योती निस्पृहा. तो त्यांनी महाराज विरक्त असावा. त्याच्या तो वैष्णव म्हणजे भगवंतावर प्रेम करणारा असावा. तो विप्र म्हणजे वेदशास्त्राला जाणणारा असावा. त्याला कथा सांगत असताना त्यांनी महाराज दृष्टांत देता यावे. दृष्टांत कुशलो धीरा वक्ता कार्योती निस्पृहा. आणि तो निस्पृह प्रवृत्तीचा असावा, असा वक्ता असावा. आणि श्रोता कसा असावा, ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयीचं विभोर असणारं प्रेम आहे, ज्याला भगवत प्राप्तीची उत्कंठा लागलेली आहे, असा श्रोता असावा. वक्ता आणि श्रोता दोघांचं वर्णन सांगितलं. त्यांनी कसं त्यांनी ऐकावं. सूर्योदयापासून कथा सुरू करावी, सूर्यास्तापर्यंत कथा सांगावी. मध्यंतरी थोडं संकीर्तन त्यांनी असावं, असं वर्णन करून सांगितलं. हे सांगत असताना कथा सांगणाऱ्यानं त्याचं मुख कुठे असावं, ऐकणाऱ्यांचं मुख कुठे असावं, हे नियम सांगितले. मग कथा सांगणाऱ्याने ऐकणारा दोघांनी व्रतस्थ राहावं, दोघांनी ब्रह्मचर्याचं पालन करावं. दोघांनी त्यांनी महाराज काहीच न खाता कथा सांगावी आणि ऐकावी. सांगणाऱ्यानं काही खाऊ नये, ऐकणाऱ्यानं पण काही खाऊ नये. हे जर जमत नसेल तर फलाहार करून त्यांनी कथा श्रवण करावी. हे जर जमत नसेल तर एक भुक्त राहून कथा ऐकावी, दिवसातून एकदा जेवावं. हे जर जमत नसेल तर 2 वेळेला जेवून कथा ऐकावी. आणि ते जर नसलं जमत तर मग 3 वेळेला खा पण कथा ऐका. आणि हेही नसलं जमत तर कथेला येताना शेंगदाणे फुटाने खिशात घेऊन या. बुवा इकडे इकडे पाहू लागले की 2-2 दाणे तोंडात टाकीत राहा पण कथा ऐका. फक्त फळात मात्र भेद होईल. जो जशी कथा ऐकेल त्याला तसं फल प्राप्त होईल. म्हणून त्यांनी इथे स्पष्ट वर्णन आहे असंच की कथा ऐकावी आणि ती अशा पद्धतीने कथा श्रवण करावी. असं सांगतात नाही कुठे. नारदजी आणि सनकादिकांचा असा संवाद होतोय कुठे तर चमत्कार झाला. आणि तो चमत्कार काय असेल तर श्री शुकाचार्यांचं आगमन तिथे झालं. शुकाचार्यांचं आगमन झाल्यानंतर सर्वांना आनंद वाटला. तत्र आययो 16 वर्षिकस्तदा व्यासात्मजो ज्ञान महाब्दी चंद्रमा कथावसाने निजलाभ पूर्णा प्रेमना पठन भागवतम शनै शनै. भागवताचं चिंतन करत करत श्री शुकदेवजी महाराज तिथे आले. सर्वांनी नमस्कार केला. नारदांना आनंद झाला. त्यांना उंच आसनावर बसवलं. शुकाचार्यांना, महाराज तुम्ही आलात, फार समाधान वाटलं, थोडंसं प्रवचन तरी सांगा. मग शुकाचार्यांनी प्रवचन सांगितलं. हरी श्री शुकवाच हे धर्म प्रोज्झित कैतवत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तवत्र अवस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परेरीश्वराः. भागवताचं वर्णन करून सांगू लागले. अतिशय श्रेष्ठ असणार हे भागवत आहे. श्रीमद्भागवतम पुराण तिलकम यद वैष्णवानाम धनम. हे वैष्णवांचं धन आहे. हे सगळ्या पुराणांमध्ये श्रेष्ठ आहे. यस्मिन पारमहंसमेकम अमलम ज्ञानम परम गीयते. ही परमहंसांची संहिता, याच्यात ज्ञान सांगितलं जातं. असं शुकाचार्यांचं प्रवचन त्यांनी सुरू झालं. ते म्हणले भागवत कोणालाही मिळत नाही. या भागवतातला रस कोणाला प्राप्त होत नाही. स्वर्गे सत्येच कैलाशे वैकुंठे नास्यम रसहा अत पिबंतु सद्भाग्या मामा मुंचत कर हेचित. अरे हे सत्यलोकात मिळत नाही, कैलासात मिळत नाही, वैकुंठात मिळत नाही. हे जर मिळालंच कुठे तर या मृत्यूलोकात मिळतं. म्हणून त्यांनी हे भागवतातलं विशेष असणारं तत्वज्ञान मृत्यूलोकात श्रवण करायला मिळतं. म्हणून त्याचा आभेर करू नका. सर्वांगाचे कान करून त्यांनी महाराज श्रीमद भागवत कथा श्रवण करा. शुकाचार्य सांगू लागले. नारदांना त्यांनी सनकादिकांनी विधी सांगितला आणि शुकाचार्यांनी भागवताचा महिमा सांगितला. असं सांगून होता नाही कुठे तर दुसरा चमत्कार घडला. तो असा की सर्वांच्या समोर त्यांनी लख्ख असणारा प्रकाश पडला. सर्वजण पाहू लागले कुठून हा प्रकाश दिसतोय. पाहता पाहता त्या प्रकाशातून एक दिव्य असणारी आकृती प्रगट झाली. आणि ती आकृती म्हणजे त्यांनी जगन्नियंता परमात्मा प्रत्यक्ष त्यांच्या समोर प्रगट झाला. सगळे भक्त एकत्र आलेले आहेत. सनकादिक संत आहेत, नारदजी महाराज आहेत, शुकाचार्य तिथे आलेले आहेत. सर्व ऋषीमुनी एकत्र होऊन त्यांनी भृगु वशिष्ठ चवन गौतम मेधा तिथी देवल देवरात गादी सुतश्य शाकलो मृकुंड पुत्रा जित पिप्पलादहा एवढे सर्व ऋषीमुनी समोर बसलेले आहेत. या सर्वांना एकत्र आलेलं पाहून अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. सर्वांनी भगवंताकडे पाहायला सुरुवात केली. दैदिप्यमान रूप भगवंताचं दिसतंय.
सावळा सुकुमार असणारा भगवान आहे. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान सुंदर आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसत आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्या कंठात कौस्तुभ मणी आहे. त्याला 4 हात आहेत. शंख चक्र गदा पद्म भगवंतानं हातात धारण केलेले आहेत. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. कपोल म्हणजे गाल दिव्य आहेत. त्याची नासिका सरळ आहे. भोव्या धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. उंच असणारं भगवंताचं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. केशराची उटी लावलेली आहे. सोनेरी रंगाचे कुरळे केस भगवंताच्या मस्तकावर शोभून दिसत आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. आणि हा भगवान त्यागनी भक्तांकडे स्मित हास्य करून त्यागनी पाहतोय. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची उळी ठेवल्यासारखे सुंदर आहेत. हा भगवान भक्तांकडे पाहून हसतोय. भक्त विभोर झालेले आहेत आणि या सर्वांनी मिळून भगवंताच्या नावाचा घोष करायला सुरुवात केलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जगन्नियंता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. सर्वांनी भगवंताला पाहिलं. आनंद विभोर झाले सर्वजण. एकटा नाही आला, त्यानं अनेक भक्तांना बरोबर आणलं. प्रल्हादजी आले, उद्धवजी आले, इंद्र स्वतः त्यांनी आला आणि आता सर्वजण भगवंताचं स्वागत करतायत. प्रल्हाद स्थालधारी तरलगी ततयाच्या उद्धव कांस्यधारी विनाधारी सुरर्षी स्वरकुशलतया राग करता अर्जुन अद्भुत इंद्रोवादी मृदंगम जय जय सुकरा कीर्तते कुमारः यत्राग्रे भगवद वक्ता रसरचनया व्यासपुत्रो बभूव. प्रल्हाद स्थालधारी, प्रल्हादजी टाळी वाजू लागले. भजन सुरू झालेलं आहे. तरलगी ततयाच्या उद्धव कांस्यधारी, उद्धवानं टाळ वाजवायला सुरुवात केलेली आहे. कांस्य म्हणजे टाळ, टाळ वाजवायला सुरुवात केली. विनाधारी सुरर्षी नारदजी महाराज विना वाजवू लागलेले आहेत. स्वरकुशलतया राग करता अर्जुन अद्भुत, अर्जुन राग रागिनी गाऊ लागलेला आहे. इंद्रवादी मृदंगम, इंद्र त्यांनी मृदंग वाजू लागलेला आहे. आणि सनकादिक संत जय जयकार करू लागलेले आहेत. असा जयघोष भगवंताच्या नावाचा होऊ लागला. भगवान प्रसन्न आहेत. सर्वांनी भगवंताची शरणागती केली. देवा, इथे श्रीमद भागवत कथेचं फक्त विधानच सांगायला सुरुवात केली तर तुम्ही प्रत्यक्ष प्रगट झालात. नारदजी मुख्य यजमान आहेत. त्यांनी समोर जाऊन साष्टांग प्रणिपात केला. देवाच्या देवा, तुम्ही आलात, फार समाधान वाटलं. मला काहीतरी मागावंसं वाटतं. मी तुमच्या समोर एक विनंती करतो. देवानं विचारलं, काय विनंती आहे नारदजी, सांगा तरी मला. सांगितलं, देवा, इथून पुढच्या काळात भविष्यामध्ये जेव्हा कधी तुमची कथा तुमचे भक्त करतील, तुमचे गुणानुवाद गातील, जेव्हा तुमचं संकीर्तन करतील, तेव्हा तुम्ही त्यांनी त्या सर्वांच्या मध्ये असंच प्रत्यक्ष प्रगट व्हावं आणि त्यांच्याच मध्ये वास्तव्य करावं, एवढंच मला वरदान द्या. असं त्यांनी म्हटल्यावर भगवान प्रसन्न होऊन त्यांनी बोलू लागले, नारदा, यत्र मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त ज्या ठिकाणी गातील, माझे गुणानुवाद गातील, माझी कथा त्यांनी सांगतील, माझं भजन करतील, मी त्या सर्वांच्या मध्ये प्रत्यक्ष उभाच राहीन. हे भगवंतानं नारदांना दिलेलं वचन आहे. नारदा, मी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे. तेव्हापासून तो परमात्मा कथेमध्ये उभाच आहे. त्याला कीर्तनात यावं लागतं महाराज. तो कीर्तनामध्ये उभाच राहतो, कथेमध्ये उभाच राहतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा. म्हणून त्यांनी परमात्मा प्रगट झाला. जिथे प्रगट झाला त्या क्षेत्राचं खरं नाव आहे मायापुरी. मायापुरी. पण परमात्मा प्रगट झाला म्हणून त्याला नवीन नाव पडलं. त्याचं नाव आहे हरिद्वार. हरिद्वार. हरिद्वार क्षेत्रात परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. भक्तांना आनंद झाला. सूतजींनी नारदांना त्यांनी अशी कथा सांगितली. आता भगवान अंतर्धान झालेले आहेत. यानंतर सुतांनी अंतिम उपदेश अशा पद्धतीने केला. असारे संसारे विषय वेश संगा कुलधिया क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुकगाथा तुलसुधाम. म्हणून सुंदर असणारा उपदेश सूतजींनी त्यांनी केला आणि श्रीमद भागवत महात्म्याचे 6 अध्याय या ठिकाणी पूर्ण झाले. दिव्य असणार हे भागवत महापुराण आहे. याचा असा श्रेष्ठ महिमा आहे. 3 प्रकारचा महिमा आपण ऐकला. राजाचा उद्धार झाल्यानं ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला, पहिला महिमा. भक्तिज्ञान वैराग्यानं समाधान प्राप्त झालं, दुसरा महिमा. आणि धुंदुकारीचा उद्धार झाला, प्रेतपीडा विनाशिनी, तिसरा महिमा. 3 प्रकारचा महिमा भागवताचा सांगितला. असं असणार हे श्रेष्ठ भागवत आहे. याच्यामध्ये 12 स्कंद आहेत. त्याच्यामध्ये 335 अध्याय आहेत. त्याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत. का सांगतो परत परत, कालही 2-3 वेळेला सांगून झालं. आज परत का सांगायची गरज आहे? तुम्हाला हे माहीत असावं की भागवतात 12 स्कंद आहेत. तुम्हाला हे माहीत असावं त्याच्यात 335 अध्याय आहेत. तुम्हाला हे माहीत असावं की त्याच्यामध्ये 18,000 श्लोक आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे.
18,000 श्लोकांची रचना होणं काही सामान्य गोष्ट आहे का? एवढे श्लोक त्यांनी रचनाबद्ध केले का? आपल्या सगळ्यांच्या हिताचा कळवळा व्यासदेवांच्या पोटात आहे म्हणून. एका एका ग्रंथात केवढे केवढे श्लोक आहेत बरं. तुम्हाला माहिती आहे, महाभारत नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 1.25 लाख श्लोक आहेत. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र घातलं. कोणीतरी विचारलं, का हो, महाभारत म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध आहे, त्या युद्धात देवाचं चरित्र कशाला घातलं, त्याच्यातून बाजूला करा. म्हणून महाभारतातून 25,000 श्लोक बाजूला केले. त्याच्यापासून एक पुराण तयार झालं, त्याचं नाव आहे हरिवंश पुराण, जे व्यासदेवांनी रचना केलेलं आहे. 1 लाख श्लोक आहेत महाभारतामध्ये. केवढं त्यांनी महाराज महाभारताचं सामर्थ्य आहे. मग फक्त महाभारताचंच नाव आपण ऐकलं, 18 पुराणांची रचना व्यासदेवांनी केली. एवढे श्रेष्ठ त्यांनी व्यासदेवांनी लिखाण करून ठेवलं, आपल्याकरिता करून ठेवलं. म्हणून त्यांनी हा महिमाच त्यांनी हा संतांचा आहे की जे त्यांनी जीवाचा उद्धार करण्याकरिता अवतीर्ण होत असतात. असो, भागवत महात्म्य त्यांनी पूर्ण झालं. यानंतर त्यांनी आता मूळ श्रीमद भागवतात आपण पदार्पण करतो. आपल्याला भागवत माहिती आहे, महाराष्ट्रीयन लोकांना भागवत माहिती आहे, पण नाथ भागवत, एकनाथी भागवत आपण त्याला म्हणतो. एकनाथी भागवत म्हणजे काय? हे जे 12 स्कंद आहेत की नाही, या 12 स्कंधांमध्ये असणारा 11वा स्कंध म्हणजे एकनाथी भागवत. 11व्या स्कंधावर नाथ महाराजांनी त्यांनी भाष्य लिहिलं. ते का लिहिलं त्याच्यावर भाष्य? जनार्दन स्वामींची आज्ञा झाली. त्यांनी सांगितलं, जसं ज्ञानोबरायांनी गीतेवर भाष्य लिहिलं, ज्ञानेश्वरी प्रगट झाली, तसं त्यांनी भागवत सुद्धा श्रेष्ठ आहे म्हणून भागवतावर भाष्य लिहून त्यांनी व्हावं. मग भागवतातला विशेष भाग जर कोणता असेल तर त्यांनी 11 स्कंद. का बरं? काल आपण ऐकलं की भगवंताचे 2 चरण म्हणजे पहिले 2 स्कंद आहेत, मग पाय त्यांनी मध्ये आले, बाकीचे इथे स्कंद उदर आहे, छाती आहे, त्याच्यात त्यांनी हृदय म्हणजे भगवंताचं दशमस्कंद. दशमस्कंद हे भगवंताचं हृदय वाङ्मयीन मूर्तीमध्ये पाहिलं तर. आणि 11 स्कंद म्हणजे भगवंताचं मस्तक आहे. 11वा स्कंद म्हणजे भगवंताचं मस्तक आहे, ते ज्ञान प्रधान आहे म्हणून त्याच्यावर त्यांनी भाष्य लिहिलं पाहिजे. म्हणून ज्ञान जगाला कळावं म्हणून नाथांनी त्याच्यावर भाष्य लिहिलं आणि एकनाथी भागवताची अशा पद्धतीनं रचना झाली. हे भागवत 12 स्कंधामध्ये आहे. त्यातला पहिला स्कंध आपण पाहतो. प्रथम स्कंधात पदार्पण करायचं. या प्रथम स्कंधाचं नाव आहे अधिकार स्कंध. अधिकार स्कंध. या अधिकार स्कंधामध्ये 19 अध्याय आहेत. त्याला अजून एक नाव आहे तत्वशुद्धी. तत्वशुद्धी. अधिकार स्कंधच का म्हणावं, तत्वशुद्धीच का म्हणावं, त्याचं कारण आहे का? परमात्म्यापर्यंत आपल्या सर्वांना जायचं आहे, पण परमात्मा तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा आपला अधिकार होईल. जर आपला अधिकारच झाला नाही परमात्मा प्राप्तीचा, तर आपल्याला परमात्मा प्राप्त होणार नाही. महत्त्वाची गोष्ट आहे. पण आपण आपल्याला तयार केलं पाहिजे परमात्म्याच्या भेटीकरता. मग परमात्म्याच्या भेटीकरता तयार असणारा जीव कसा आहे, तो कसा असतो हे जाणलं पाहिजे. तर तो शुद्ध आहे. त्यानं काय शुद्ध केलेलं आहे? त्यानं तत्वशुद्धी जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं आहे. तत्वशुद्धी महत्त्वाची आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार किती झाले? परत सांगतो, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण किती झाले? 15. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार किती झाले? 19. 19 तत्व आहेत. या तत्वांची करावी लागेल शुद्धी. मग तत्वशुद्धी याच्यात 19च अध्याय का आहेत त्याचं हे मर्म साधू संत सांगतात की तत्वशुद्धी करण्याकरिता आहे. पण देवाची प्राप्ती करायची असेल, ज्ञानोबरांनी एकाच वाक्यात सांगितलं, झडझडोनी वाहिला निघ ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. म्हणून झटकून बाजूला निघालं पाहिजे. कोण झटकून बाजूला निघू शकतो त्याचं वर्णन करण्याकरिता हा स्कंद आहे. याच्यात राजा परीक्षिताची कथा आपल्याला ऐकायची आहे. त्यानं एका क्षणात सर्वस्व सोडून दिलं परमात्म्याच्या प्राप्तीकरिता. ते सांगण्याकरिता प्रथम स्कंद पाहायचा, अधिकार स्कंद. या भागवतामध्ये 3 प्रकारचे अधिकारी आहेत. एक कनिष्ठ अधिकारी आहे, एक मध्यम अधिकारी आहे आणि एक उत्तम अधिकारी आहे. 3 प्रकारचे अधिकारी आहेत. मग ते कसे अधिकारी? श्रोता आणि वक्ता दोघे पण. कनिष्ठ श्रोता आणि वक्ता, मध्यम श्रोता आणि वक्ता आणि उत्तम श्रोता आणि वक्ता असे 3 प्रकार पाहायला मिळतात. याच्यात कनिष्ठ कोण आहेत? कनिष्ठ श्रोता वक्ता आहेत मला सूतजी आणि शौनकादिक ऋषी. कारण इथे पुढे आता वर्णन येणार आहे. 1000 वर्षाचं सत्र त्यांनी सुरू केलं, यज्ञ सुरू केला आणि यज्ञातून त्यांनी मोकळ्या वेळेत त्यांनी कथा करायचं ठरलं. 3 प्रकारच्या कथा असतात. पहिली कथा त्यांनी यज्ञांग कथा, दुसरी कथा लोककल्याण कथा आणि तिसरी कथा मोक्ष कथा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. जरी घाई असली तरी पण महत्त्वाचे मुद्दे सांगून मी पुढे जातोय. हे पहा, यज्ञांग कथा म्हणजे यज्ञातून थोडासा वेळ शिल्लक राहिला आणि काहीच काम नाही म्हणून एकत्र आले बोलायला सुरुवात केली, झाली कथा. यज्ञांग कथा म्हणजे मुख्य स्थान कोणाला? यज्ञाला.
कथेला स्थान कोणतं झालं? दुय्यम स्थान प्राप्त झालं. दुसरं स्थान कथेला. ही अज्ञांग कथा, कनिष्ठ कथा. मध्यम कथा, लोककल्याण कथा, लोकांचं हित व्हावं याच्याकरिता दोन महात्म्यांनी एकत्र येऊन त्यांनी केलेली कथा, याला लोककल्याण कथा म्हणायचं. हा ही मध्यम कथा आहे. आणि उत्तम कथा, श्रेष्ठ कथा जर कोणती असेल तरी मोक्ष कथा, जी भगवंताच्या प्राप्तीकरताच सांगितली जाते आणि जी भगवंताच्या प्राप्तीकरताच ऐकली जाते अशी असणारी कथा, त्याला म्हणायचं मोक्ष कथा. 3 प्रकारच्या कथा आणि 3 प्रकारचे अधिकारी. कनिष्ठ अधिकारी, यज्ञांग कथा. यज्ञ सुरू आहे, सुतजीवनचा आसनावर बसलेले आहेत, शौनकादिक समोर बसलेले आहेत, काही काम नाही, मोकळा वेळ आहे आणि म्हणून त्या वेळेत त्यांनी सांगा कथा, आम्ही ऐकतो. ते कनिष्ठ श्रोता आणि वक्ता आहेत. सुतजी महाराज आणि शौनकादिक ऋषी कनिष्ठ अधिकारी आहेत, श्रोता आणि वक्ता. मध्यम अधिकारी कोण असतील? मध्यम श्रोता आणि वक्ता कोण असेल तर व्यासदेवजी आणि नारदजी महाराज. व्यासदेवांच्या अंतकरणात लोकांच्या हिताची चिंता आहे आणि नारदांना सुद्धा लोकांच्या हिताची चिंता आहे. नारद म्हणजे काय? नारम कल्याण दधाती इति नारद. काल आपण धावत्या वेगात हा प्रसंग पाहिला की नराचं कल्याण करणारे जे आहेत त्यांना नारद म्हणतात. म्हणून नारदांनी त्यांनी कथा सांगितली आणि व्यासदेवाने ऐकली 4 श्लोकामध्ये. म्हणून लोकांचं हित व्हावं, लोककल्याण कथा. आणि उत्तम असणारे श्रोता वक्ता जर कोण असतील तर श्री शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षित. का बरं उत्तम त्यांना म्हटलं गेलं? त्याचं कारण आहे का? दोघेही भगवंतावर भरभरून प्रेम करणारे आहेत. दोघांच्या चित्ताचा विषय देव आहे. देवा वाचून त्यांनी दुसरं बोलायचं नाही, ऐकायचं नाही, सांगायचं नाही. बस फक्त देवच त्यांच्या चित्तात आहे. हा एक भाव. आणि अजून विशेष भाव आहे का? दोघांनाही आईच्या गर्भात असतानाच देवाचं दर्शन झालं होतं. शुकाचार्य 12 वर्षापर्यंत आईच्या गर्भात राहिले. व्यासदेवांच्या विनंतीवरून अंगुष्ठ प्रमाण रूप धारण करून भगवंतानं गर्भात प्रवेश केला आणि शुकाचार्यांना बाहेर येण्याची विनंती केली, म्हणून आईच्या गर्भातच दर्शन झालं. आणि राजा परीक्षिताला त्यांनी मारण्याकरिता उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग अश्वत्थाम्यानं केला. त्यावेळेला भगवंतानं त्याचं संरक्षण करायचं म्हणून चतुर्भुज रूप धारण करून अंगुष्ठ प्रमाण भगवान त्याच्या उत्तरेच्या गर्भात त्यांनी त्याला परिक्रमा करत होतं. त्याला गर्भातच देवाचं दर्शन झालं. म्हणून उत्तम आहेत महाराज, श्रेष्ठ आहेत. महत्वाचा विचार. पण असे 3 त्यांनी श्रोते वक्ते पाहायला मिळतात. अशी कथा, तिचं वर्णन त्यांनी करत असताना श्री व्यासदेवांनी सगळ्यात आधी मंगल केलं. मंगल 3 प्रकारचं असतं. मंगल म्हणजे काय? कार्याच्या आरंभी कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून कनिष्ठांनी श्रेष्ठांना केलेली वंदना किंवा भगवंताचं केलेलं स्मरण, याला म्हणायचं मंगल. हे मंगल आहे. 3 प्रकारचं आहे. पहिलं मंगल वस्तू निर्देशरूप मंगल, दुसरं मंगल नमस्कारात्मक मंगल आणि तिसरं मंगल आशीर्वादात्मक मंगल. 3 प्रकारचे मंगल आहेत. वस्तू निर्देशरूप मंगल म्हणजे काय? भगवंताच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचं केलेलं वर्णन, याला म्हणायचं वस्तू निर्देशरूप मंगल. नमस्कारात्मक मंगल म्हणजे काय? आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं असं त्यांनी कनिष्ठांनी श्रेष्ठांना म्हणत नमस्कार करणं, हे नमस्कारात्मक मंगल आहे. आणि आशीर्वादात्मक मंगल म्हणजे काय? श्रेष्ठांनी कनिष्ठांना आशीर्वाद द्यावा की तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडो, हे आशीर्वादात्मक मंगल. माऊली ज्ञानोबरायांचे 3 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव 65. 3 ग्रंथांमध्ये ज्ञानोबरायांनी 3 प्रकारची मंगल केली. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी वस्तू निर्देशरूप मंगल केलं. ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, हे वस्तू निर्देशरूप मंगल आहे. तेच ज्ञानोबरा आहे. आणि अमृतानुभवामध्ये मंगल करतात. त्यांनी श्रीगुरूंची वंदना केली. यदक्षरमना खेयम आनंदमजमवयम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम महमाश्रय. निवृत्तीनाथांची वंदना केली, नमस्कार केला, नमस्कारात्मक मंगल. आणि तेच ज्ञानोबराय चांगदेव 65 मध्ये चांगदेव महाराजांना आशीर्वाद देतात. स्वस्ति श्री वटेशू जो लपवणी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. आशीर्वाद दिला. 3 ग्रंथ. ज्ञानेश्वरी साधकांकरता, अमृतानुभव जीवनमुक्तांकरता आणि चांगदेव 65 योग्यांकरता. म्हणून 3 लोकांना 3 प्रकारचे ग्रंथ ज्ञानोबरायांनी दिले. आणि या 3 ग्रंथांमध्ये 3 प्रकारचं मंगल पाहायला मिळालं. हे भागवत सुद्धा सुरुवातीला व्यासदेव याच्यामध्ये मंगल करतायत. काय मंगल केलं? वस्तू निर्देशरूप मंगल केलं. हरिम हे जन्माद्यस्य यतोन्वयादितरतच्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवयो मुह्यन्ति यत्सूरया तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. या संपूर्ण सृष्टीचं सृजन, हिचं पालन आणि संहार, हे 3 सर्ग जिथे त्याग्नी होतात ते सत्य असणारं तत्व आहे.
ज्याच्यावर त्याग्नी महाराज ह्या संपूर्ण जगताचा भ्रम होतो आहे, जसा शुक्तीवर रजताचा भ्रम व्हावा तसं ब्रह्मस्वरूपावर जगताचा भ्रम झालेला आहे. ज्याच्यावर जगताचा भ्रम झालेला आहे ते तत्व जे आहे आणि ते सत्य तत्व आहे आणि ते सत्य तत्व हाच परमात्मा आहे. त्या सत्य स्वरूप परमात्म्याचं आपण ध्यान करूया किंवा मी ध्यान करतो. सत्यम परम धीमहि, त्या सत्य तत्वाचं मी ध्यान करतो. साधू संत याच्यात बरेच भाव सांगतात. ते म्हणतात व्यासदेवांनी कथेला सुरुवात केली, मंगल केलं, सत्य तत्वाची वंदना केली, कोण्याच देवाचं नाव नाही घेतलं. का बरं नाव नसेल घेतलं कोण्या देवाचं? जगामध्ये 5 संप्रदाय त्यांनी सुरू आहेत. पहिला संप्रदाय गाणपत्य, दुसरा संप्रदाय त्यांनी महाराज शैव, तिसरा संप्रदाय वैष्णव, चौथा संप्रदाय सौर, आणि त्या 5वा संप्रदाय शाक्त. हे 5 प्रकारचे संप्रदाय जगात आहेत. 5 देवता देवपंचायतन मानलं जातं. गणपती बाप्पा, भगवान शंकर, भगवान विष्णू, सूर्यनारायण आणि भगवती जगदंबा या 5 देवतांची उपासना करणारी लोक आहेत. आणि या 5 लोकांना 5 नाव आहेत. गाणपत्य हे गणपतीच्या उपासकांचं नाव आहे. शैव हे भगवान शंकराच्या उपासकांचं नाव आहे. वैष्णव हे भगवान विष्णूच्या उपासकांचं नाव आहे. सौर हे त्याग्नी महाराज सूर्यनारायणाच्या उपासकांचं नाव आहे. आणि शाक्त हे भगवतीच्या उपासकांचं नाव आहे. याच्यात कोणाच देवाचं नाव नाही घेतलं, गणपतीचं सुद्धा घेतलं नाही. आणि का नाही घेतलं त्याचं कारण, एका देवाचं जर नाव घेतलं असतं तर त्या देवाच्या भक्तांना वाटलं असतं आपल्याच देवाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ असा त्यांनी संकुचित होऊन राहिला असता. म्हणून खरा जर देव कोणता असेल तर त्या देवाचं नाव आहे सत्य. सत्य हाच परमात्मा आहे. सत्य हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. हे बाकीचे सगळे देव त्या सत्य तत्वावर त्यांनी प्रतीतीला येत आहेत. ते सत्य तत्वच या देवतांच्या रूपानं प्रगट झालेलं आहे. म्हणून कोण्या एका देवतेचं नाव घेण्यापेक्षा मूळ देवतेला वंदना करावी. म्हणून सत्य असणाऱ्या परमात्म्याची वंदना व्यासदेवजी करत आहेत. सत्यम परम धीमहि, त्या सत्य तत्वाचं मी ध्यान करतो, हे त्यांनी व्यासदेवांचं मनोगत आहे. आणि अशा पद्धतीनं वंदना करत पुढे त्यांनी या भागवतात काय विशेष रूपानं वर्णन करून सांगायचं ते सांगितलं. धर्म प्रोज्झित कैतवत्र परमो निर्मत्सरानाम सताम. या भागवतात काय सांगितलं असेल तर या भागवतामध्ये धर्म सांगितला. म्हणून आपल्या धर्माला भागवत धर्म म्हणतात. काय म्हणतात? भागवत धर्म. कारण या भागवतामध्ये धर्म वास्तव्य करतो. मग तो धर्म सांगितला, पण कोणाला प्राप्त होतो धर्म असं कोणी विचारलं. मग त्याने सांगितलं निर्मत्सरानाम सताम. जे निर्मत्सर स्थितीला प्राप्त झालेले आहेत, ज्यांच्या अंतकरणामध्ये कोणाविषयीचाच मत्सर शिल्लक राहिला नाही, ते धर्माला प्राप्त करून घेऊ शकतात. तुकोबारांनी सरळ व्याख्या केली महाराज. ते म्हणतात त्यांनी कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून त्यांनी धर्म हाच आहे महाराज खरा. म्हणून त्यांनी वैष्णवाचा धर्म सांगितला. काय धर्म आहे? त्यानं कोणाचा मत्सर करू नये. म्हणून त्यांनी विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा धर्म आहे. म्हणून त्या श्लोकातून त्यांनी धर्म सांगितला. कोणाला प्राप्त होईल धर्म? जे निर्मत्सर झालेले आहेत त्यांना. लोकांना मत्सर होतो म्हणून तर त्रास आहे महाराज. लोक समाधानी का होत नाहीत? लोक स्वतःला कमी पाहतात आणि लोकांना जास्त पाहतात म्हणून. तुम्ही ऐकता सर्वजण? लोक दुःखी काय आहेत? लोक स्वतःचा विचार कमी करतात आणि लोकांचा विचार जास्त करतात म्हणून. आपण जास्त विचार लोकांचाच करतो. लोक काय म्हणतील, लोक कसे पाहतील, लोकांचं काय होईल, लोकांचं कसं चांगलं आहे, आपलं कसं वांगलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार लोक करत राहतात. आणि सतत दुसऱ्याकडे पाहून जीवन जगत राहतात. दुसऱ्याकडे पाहून जीवन जगू नका. आपलं देवानं दिलेलं हे वरदान आहे शरीर. म्हणजे आपल्याला जन्म दिलेला आहे देवानं, आपल्याला आयुष्य दिलेलं आहे देवानं, आपल्याला इंद्रिय दिली देवानं. आपण स्वतंत्र आहोत. आपण ठरवा आपण कसं जगायचंय. लोकांवर काय अवलंबून ठेवू नका. नाही तर हल्लीच्या लोकांना कपाळाला गंध लावायचं म्हणलं तरी प्रश्न पडतो. लोक काय म्हणतील, म्हणजे कपाळ याचं आणि विचार लोकांचा. माझं कपाळ आहे, मी ठरवायचं काय लावायचं, गंध लावायचं की नाही लावायचा. लोकांकडे पाहून कशा करता मी जगायचं? मी स्वतंत्र आहे, मी माझा विचार केला पाहिजे. गळ्यात माळ घालायची म्हटलं की लोक काय म्हणतील, मी माळ घातली तर लोक काय म्हणतील. म्हणू दे ना काय म्हणायचे असतील ते. लोक त्यांच्या घरचे राजे, तू तुझ्या घरचा राजा. विचार केला पाहिजे. पण का हे सगळ्या गोष्टी होतात? लोकांकडे पाहिलं जातं. मग हे पाहिलं जात असताना गुण आणि दोष दोन्ही दिसतात. एखादा त्यागनी आपल्यापेक्षा श्रीमंत असला, संपन्न असला, त्याला फार लोकेशना प्राप्त झाली असली ना, आपल्याला जर तेवढी प्राप्त झाली नसली तर त्याच्याकडे पाहून अंतकरणात स्वाभाविकच मत्सर होतो, ईर्ष्या निर्माण होते. आणि या ईर्ष्येपोटी मनुष्य जीवन जगू शकत नाही. फार त्रासात जीवन जगतो. माशासारखा तळमळत तळमळत राहतो. कशाकरिता? त्याला जे मिळालंय ते मला मिळालं पाहिजे याच्याकरिता. आज लोक दुःखी आहेत.
स्वतःला चटणी भाकरी खावी लागते म्हणून नाही, मग शेजारचा गुलाबजाम खातो म्हणून. खरं दुःखाचं कारण हे आहे, मी चटणी भाकरी खातो याचं दुःख नाही, तू गुलाबजाम खातो आहे याचं दुःख आहे. दुःख हेच आहे, मी त्यागणी सामान्य असणारा जीवन जगतो आहे, मी आपलं साधं त्यागणी सतरंजी टाकून झोपतो आहे, तो डनलपच्या गादीवर झोपतो याचं दुःख आहे. मला राहण्याकरिता स्वतःचं घर नाही आणि तो त्यागणी बंगल्यात राहतो याचं दुःख आहे. याला मत्सर म्हणायचं. ही मत्सरी प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती आपल्या घाताला कारणीभूत आहे, हीच आपल्याला त्रास देते. पण आपण सावध राहिलं पाहिजे. पण कोणाला धर्म कळतो? निर्मत्सराणाम सताम. जे निर्मत्सर झाले आणि भगवंताचं चिंतन करतात त्यांना धर्म कळेल, त्यांच्या अंतःकरणात धर्म उतरेल. असं श्रेष्ठ असणारं हे भागवत आहे. त्याच्यात ते धर्माचं तत्व सांगितलेलं आहे. त्याचं श्रेष्ठत्व सांगत असताना व्यासदेवाने अजून सांगितलं, अरे भागवत म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं फळ आहे. हरी हे निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. निगम कल्पतरोर गलितम फलम. हे निगम म्हणजे वेदरूपी कल्पवृक्षाला आलेलं फळ आहे, गळालेलं फळ आहे. फळ केव्हा गळून पडतं? जेव्हा ते पक्व होतं तेव्हा. म्हणे पक्व होऊन गळालेलं फळ आहे, वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ आहे. गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. आणि फक्त गळून पडलेलं फळ नाही, याला त्यांनी पोपटानं चोच लावलेली आहे. अमृतद्रव संयुतम. याला शुकाचं मुख लागलेलं आहे, म्हणजे शुकाचार्यांच्या मुखातून हे बाहेर पडलेलं आहे. हा त्यातला विशेष भाव आहे. शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. ते सांगत असताना त्यांच्या मुखामध्ये असणारं अमृत त्याच्यात मिसळलेलं आहे, हा भाव आहे. पिबत भागवतम. म्हणून आपण काय करावं? भागवत रसाचं पान करावं. पिबत भागवतम रसमालयम. कुठपर्यंत पीत राहावं? रसम आलयम. जोपर्यंत लय होत नाही तोपर्यंत पीत राहावं. कशाचं लय होत नाही? जोपर्यंत जीवाचा परमात्मा स्वरूपात लय होत नाही तोपर्यंत भागवत पीत राहावं, पीत राहावं, पीत राहावं. पिबत भागवतम रसमालयम. मुहुरहो. कोणी प्यायचं? मुहुरहो रसिका भुवि भावुका. हे भागवत श्रवण करण्याकरिता मनुष्य रसिक असला पाहिजे आणि भागवत श्रवण करण्याकरिता मनुष्य भाविक असला पाहिजे. ज्याच्या अंतःकरणात भाव आहे आणि ज्याला याच्यात रस आहे तोच या भागवताचं पान करू शकतो. नाहीतर अभाविक या कथेला ऐकू शकत नाही, त्याला उचलून टाकल्यासारखं होतं. ज्याला याच्यात रस नाही त्याला बळजबरीनं बांधून टाकल्यासारखं होतं, त्याला त्याच्यातलं काही समजत नाही, त्याचा प्रवेशच होत नाही. म्हणून मायबाप, जर कथाच ऐकायची असेल तर भावयुक्त अंतःकरणानं ऐका. जर कथा ऐकायची असेल तर रसभरित अंतःकरणानं ऐका, तर ती कथा आपल्या अंतःकरणात प्रवेश करील. नाहीतर भावा वाचून आणि रसा वाचून ही कथा आपल्याला कळणारच नाही. म्हणून रसिका भुवि भावुका असं वर्णन करून सांगितलं. हे झालं भागवताचं विशेषत्व. आता मूळ कथेकडे त्यांनी वळत आहेत. काय आहे मूळ कथा? सांगू लागले. हरी हे नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय सौनकादयः सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासताः. सहस्र वर्षाचं एक अनुष्ठान शौनकादिक ऋषींनी त्यांनी नैमिषारण्यामध्ये सुरू केलं आणि यज्ञ त्यांनी होतोय. यज्ञातून थोडा मोकळा वेळ होता. या मोकळ्या वेळेमध्ये काय करावं म्हणून त्यांनी सुतजी महाराजांना बोलावलं, त्यांना उंच आसनावर बसवलं. शौनकादिकांनी त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्यांना नमस्कार करून त्यांचं पूजन केलं आणि पूजन करून त्यांनी महाराज त्यांच्यासमोर काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. ती प्रश्नांची शृंखला याच्यामध्ये पाहायला मिळते. प्रश्न विचारायला सुरुवात केली शौनकांनी सुतजींना. म्हणजे महाराज, तुम्ही त्यांनी इतिहास पुराणांना जाणणारे आहात. आमच्या अंतःकरणामध्ये काही संशय आहेत, काही शंका आहेत, काही प्रश्न आहेत. आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. सुतजी म्हटले, विचारा. 6 प्रश्न विचारले महाराज. त्वया खलु पुराणानी इतिहासानी चानघ. तुम्ही इतिहास पुराणांना जाणणारे आहात, आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. पहिला प्रश्न विचारला, किम श्रेयः. मनुष्य जन्माची सफलता याच्यातलं श्रेय काय आहे? किम श्रेयः. दुसरा प्रश्न विचारला, कस शास्त्र सारः. सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे? कृपा करून सांगा. तिसरा प्रश्न विचारला, कस्वावतार प्रयोजनम. भगवान अवतार धारण करून येतो, त्याच्या अवताराचं कारण काय? तो का अवताराला येतो? त्याचं काय फल आहे ते सांगा. चौथा प्रश्न विचारला, किम कर्मः. भगवान त्यांनी काय काम करतो? किम कर्मः. त्याचं काम सांगा. आणि 5वा प्रश्न विचारला, के अवतारश्य. देवानं किती अवतार धारण केले त्याचं वर्णन करून सांगा. आणि 6वा प्रश्न विचारला, धर्म कम शरणम गतः. धर्म कोणाला शरण गेला हे मला कृपा करून सांगा. असं शौनक ऋषी त्यांनी विचारू लागले. 6 प्रश्न विचारले आणि 6 प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यायची आहेत.
मोठे मधुर असणारे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांभोवती संपूर्ण भागवत कथा फिरते. म्हणून भागवत कथा म्हणजे काय? या 6 प्रश्नांचं उत्तर म्हणजे भागवत कथा. हे 6 प्रश्न विशेष प्रश्न आहेत, महत्त्वाचे आहेत. हे सांगत असतानाच पुढील त्यागणी प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील. एका एका त्यागणी प्रश्नामध्ये विशेष असणारा भाव आहे आणि तो आपल्या सर्वांना अग्नी श्रवण करायचा आहे. पण आता 9:15 वाजलेले आहेत. मग आता आपण मला काल काही भाविकांकडून त्यागणी ऐकायला मिळालं की महाराज आम्ही फार दुरून श्रवण करण्याकरिता येतो. सगळीच लोक ऐरोलीतले आहेत असं नाही, फार दुरून दुरून ट्रेनने त्यागणी प्रवास करणारी सुद्धा मंडळी आहेत की जे दुरून आलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या स्थानावर त्यागणी पुन्हा जायचं असतं. मग गाडीची वेळ त्यागणी निर्धारित आहे. 10 वाजता तरी कदाचित गाडी असावी. त्याने मला सांगितलं नाही, पण मला हे सांगितलं की महाराज निदान 9:15 जर तुम्ही थांबलात तर आमच्या पुढच्या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. म्हणून आपण 9:15 रोज थांबत जाऊया. 9:15 त्या तुमच्या पत्रिकेमध्ये मला वाटतं 9:30ची वेळ आहे, पण आपण 9:15 थांबूया म्हणजे सगळ्या लोकांना सुविधाकारक अशा पद्धतीने ते होईल. आणि ज्यांना घाई आहे जाण्याची, आरती त्यांनी सुरू होण्याच्या आधीच हे सूचना सांगतात त्यावेळेला जागेवरच त्यांनी आपलं मस्तक टेकवायचं, भागवताला नमस्कार करायचा आणि आरती सुरू होण्याच्या आधी इथून निघायचं. म्हणजे आरती सुरू झाल्यावर मात्र कोणी इथून जायचं नाही. असा नियम मात्र सगळ्यांनी पाळायचा. बरोबर. म्हणून आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. 6 प्रश्न त्यांनी विचारले शौनक ऋषींनी सूतजी महाराजांना. आपण भागवतात आज प्रवेश केलेला आहे. आता त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी आपल्याला ऐकायची, पण ती उद्याच्या सत्रात आपल्याला ऐकायला मिळतील. उद्या मात्र कथा वेळेतच सुरू होईल. आता काय आम्हाला जायचं नाही. जायचं आहे पुन्हा 2 तारखेला. ज्या महाराजांचं काल आपण नाव ऐकलं जे वैकुंठाला गेले, त्यांची दशक्रिया आहे 3 तारखेला. म्हणून आम्हाला जायचं आहे, पण दशक्रिया सकाळी लवकर आटोपत असते. ती पण त्यांनी नेवाशाच्या जवळ आहे. पण तिथून त्यांनी यायचं, पण आम्ही 11 वाजता तिथून निघालो तर बरोबर वेळेत तिथपर्यंत येऊ शकतो. आज आम्हाला 1 वाजले निघण्याकरिता, म्हणून आम्ही उशीर झाला, उशिरा आलो. असो. म्हणून आता पुन्हा उशीर होणार नाही, वेळेत कथा सुरू होईल. फक्त मला सांगा आपण कथा किती वाजता सुरू करायची आहे? 6. हे 6 म्हणतात, तुम्हाला 6 मान्य आहेत ना सर्वांना? आपण 6ला कथा सुरू करायची. 9:15 वाजेपर्यंत कथा होईल. धन्यवाद. चला.